नमस्कार मंडळी. आयुष्यातल्या ताणतणावांनी दुर्मुखलेल्या मनाला गुदगुल्या करून हसवायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. मंडळी, आज गावातला पाणी प्रश्न बनलाय आपल्या शंकर आणि शितलीतल्या प्रेमातला अडसर. बघूया आपल्या लाडक्या लव्ह स्टोरी मधली धमाल, जी आपल्याला दाखवतात हास्य जत्रेतले आपले लाडके कलाकार. ए पिंट्या, अरे स्टार्टर मार. चल, सरपंचांच्या इकडे जायचं, त्यांचा हाऊस भरायचं. इथलं काम झालं आपलं. माझा बॅलन्स होतोय बघ. लागते एवढं माझा हंडा भरून दे की. आणि माझी कळशी पण. ए, आधी माग गे. काय कर शितली, आताच 8 बादल्या घेऊन गेला पाण्याचं तू. अरे आज काय करतोस? मेंढरा असते ती गुरु असते त्यासनी पाणी नकोय द्यायला. अरे. आणि तात्या आहे का नाही पाठीला साबण लावून बसलाय तो चोळायला अगं, शितली, बाकी लोकांना पाणी हवं की नको? अरे अरे थोडं राहिलंय पाणी. ते गावचे सरपंच आहेत ना, निरंजन पाटील, त्यांच्या हौदात भरायचंय. त्या सरपंचाला तर पाणी द्या. अरे आमचा बी विचार कर की जरा. ऐ सोनू, दे की कळशी भरवाईस पाणी. ए, जास्त लाडात येऊ नको. मी काय तुझा पामे आहे का? हा? ए पिंट्या, तू स्टार्ट मार ना. चल ना. अरे थांबा. ओ, मागे. मला लय अर्जंट आहे. अहो मामा, पाणी नाही. घरी जा. आला तसे घरी जा, परत जा. अरे ऐकणार आहे. आणि इथं सांगायला लागलं असं हे रांग तू पाहिजे. बघितलं का शितली, तुझ्यामुळे तर माणसांची गर्दी व्हायला लागली. तुला सांगतोय भांडी घरी जा पहिली. अरे अर्जंट आहे. मी सकाळपासून काहीच धुतलंय नाही रे. अहो मामा, तुम्हाला काय धुवायची गरज आहे? अरे असं काय करतो? एक काम करा, एक अगरबत्ती घ्याने अशी बाजूने फिरवा. झालं का? ए, टाकीवर तुम्ही कानाखाली मारेन. काय बोलला हो तर? काय बघितलं दे की शितली? ना जरासं ए, पाणी. हिचं ते. तुम्हाला सगळे ओ ऐका मामा, ऐका. ए अरे ऐका, तुम्हाला सांगतो आधी इथं पाणी नाही. इथं भांडी ठेवलं नाही तर घरी जा पहिले. मग कोणा सांगतो पाणी नाही टँकर मध्ये. लई शहाणपणा करू नको. ए, लय शहाणा झालायस तू. आम्ही ये ऐका. तात्याकडे मग दाखवते तुला. जा, जा. मदत मागाय मग चांगला देते तुला. ओ, उत्साह मामा, वाढते. नाही, पाणी, जा, आला नाही, का नाही. नाही? जा तुम्ही. नाही, पाणी. द्यायलाच बंद पडेल तुला. मला जरा पाणी द्या. हे घ्या. ओ ताई, ह्याच्यात पण पाणी पाहिजे. मागातपासून किती पाणी नेलं? किती पाणी लागतं तुम्हाला? पाणी नाही टँकर मध्ये. घरी जा. बघितलं का शितल्या गावात कोण आलंय? शंकराची मामे बहीण आली आहे. शंकराची मामे बहीण. काय काय चिपरे पिप्पाने हित्त कशाला आलीस? पिप्पाने कोणाला बोल? तिला बोलले ग. तुला बोल. तुझ्या गावातलं पाणी कमी पडलंय तुला, तेव्हा हित्त आमच्या गावात आलीस पाणी भराय. आमच्या शंकररावांच्या घरचं पाणी भरायला आली मी. तू जरा ना आगीत तेल कमी होत कळलं का ना? तुला तर बघतेस. थांब. आय निघ निघित ना. मी कशाला निघू? निघ, आमच्या गावात पाणी नाही. निघ. मी आता ह्याच गावची होणार आहे काही दिवसांनी. ते दुकान बघतेस का तिकडचं? आमचंच होणार आहे ते. हे दुकान तुझ्या नावावर करणार आहे होय? लई डोकं फिरलंय माझं. 2 मिनिटं शांत बस. 2 मिनिटं थोबड पण ठेव तुझं. तू निघतेस का? मी निघत नसती इकडनं. तुझ्या सोड नको. सोड. आम्ही पाणी भरणार आहे. सोड. सोड. आम्ही पाणी भरणार आहे इथं. चल निघ. निघ आमच्या पाणी नाही निघा, नाही काय. आमचं पाणी भर. आमचं पाणी भर. बादल्या फेकलं होय. बादल्या फेकली. कोणी फेकली? यांनी. का काय टिटवे बादल्या फेकल्यास होय? बाबू इकडे पण टँकर आलाय. मावशी, हो. सगळी अहो, मावशी. थांब, मागव, मागव. अहो, अगं फुटबॉल आहे का? उडवली बादली माझी. उडवली म्हणजे माझा पहिला नंबर आहे. माझा पहिला नंबर आहे. तुमचं पोरीला कशाला पाठवलं त्या बादली घेऊन?
मला पण माग मावशी कशाला टाकता भांडी मावशी पाणी नाही तुम्ही घरी जा परत पाणी नाही म्हणजे एवढा मोठा टँकर घशात घालायला आणलाय सोय हो मावशी त्यात पाणी आहे पण थोडंच आहे त्या पाटलासाठी ठेवलं आपले सरपंच आहेत, त्यांना पाणी नको का अरे अर्जंट पाणी पाहिजे सकाळपासून काय धुतलंय नाही मी तो धुवाय पाणी कशाला पाहिजे दगडी आहे तिथं जावाला खरंच पाणी नाही थोडंच मला काय माहिती नाही मी पहिले आले नाही 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 एक मिनिट चुकीची माहिती मिळाली पहिला आम्ही दोघे आलोय आणि मग ही झिपरी आली झिपरी कोणाला बोल तुला बोलले ए, का आम्ही आली असेल हा. ह्यानी कळशीला अशी लाथ मारली आणि बादली फेकली आपली त्याचा पहिलं कोण आलंय ते काय नाही ते नाही दिखतो हो पहिलं माझ्या बादलीत हो, पाणी पडत ऐक- आधी ऐक- सांगते ऐका मावशी. बाकी सगळे हवा अंदे हे बघा जास्तीत जास्त 2च बादल्या पाणी देऊ शकतो कोण हाय नाही इथं जरा थांबा तुम्ही. पहिल्यासारखा हित्त पोळावानी लपून लपून बघतोय धमक आहे तर बोल की अरे तुझ्या होणाऱ्या बायकोशी कशी वागते तुझी आई पण आईशी कशाला भांडत्या तुला कळतंय का ऐके शिकले एक तर माझी ना तुमच्या दोघींच्या मध्ये यायची हिंमत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती ना कशी बशी होकार दिल रा आपल्या लग्नाला तो पण नकार दिल तिचं बोलणं तिचा अपमान सहन करू मी माझा हक्क मी मिळवीन मला काय माहित नाही तुझ्या धमक आहेत तर बोल नाही तर मी चालले बोलतो पाईप लावणार पाण्या चल थांबा मावशी देतो ना जर थांबा ना 2च आया काय रे घे थांबा ना जरा आया होतंय काय तुला कुठं काहीच नाही झालं मला मग दोघे कशाला आला पाणी भरायला मग मी हाय की मी पाणी भरतो चला घरी चला बरं काय असं कसं मी असताना तुम्ही पाणी आणणार होय नाही हो पाया पडते हा कुणाची पोर माझी लई टेरिनिंग घेऊन आली पण यार घे ना बाबा चल ना एवढा टाइम नाही माझ्याकडे बाबा चल पटकन आया आय अरे काय या लावलंय ऐक की आपण का पहिलं पाणी भरतोय मग कुणी भरलं पाहिजे शितलीनं भरलं पाहिजे कशा आपण 12 बादल्या नेल्या त्या तर मग तिनं 8च नेल्या त्या हा तर मग आता ती पहिली आलती हा तेच सांग ती पहिली आलती आणि मग शंकर या गप बसतोय सोय घरात माणसं आपल्या जास्त आहेत की तिच्या जास्त आहेत कोणाची जास्त आहेत माणसं जास्त नाही एकच माणूस आहे जो जास्तीचा झालाय म्हणून पाणी जास्तीचं लागते काय बोललीस ग हा काय वजनावर बोलतीस होय अहो नाही वजनावर बोलतीस होय अशी बापसाने काय शिकवलं नाही होय आया, काय शिकवलं नाही होय हा मोठ्या बायकासोबत कसं बोलायचं शिकवलं नाही होय शिकवलं नाही होय थांब की ऐ गावठी एको खबरदार ठेव की मध्ये 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 लावले पिपाणी नुसती पिपाणी कोणाला बोलते का बघ आत्या मी सांगते काय आहे का नाही मी चुकून बोलले मला डायरेक्ट तुम्हाला बोलायचं नव्हतं ऐका माझं ते जे आता पाणी येणार आहे ना ते गडूळ असणार आहे ते पाणी मी भरते तुम्ही कशा पाहिजे गडूळ पाणी भरताय आम्हाला चालतंय गडूळ पाणी तू नको शिकूस आम्हाला गडूळ पाण्याचं काय आम्हाला गडूळ पाणी नेणार आणि आम्ही काय उगा तिथं बसलोय काय करता मावशी माणूस बघा खाली मला अर्जंट पाणी द्या ए खायला आता कोणालाच पाणी मिळणार नाही इकडे तुम्ही हिथं वावा तिथं हो मावशी थांबा ए इथं कोणालाच पाणी मिळणार ना आता ती शितली आता आमच्या टँकरच्या पाण्याला गडूळ बोलली ए शितले आमच्या टँकरचं पाणी एकदम क्लीन आहे मिनरल वॉटर सारखं माहितीये का मिनरल वॉटर मोठा शहाणा तिकडं बाबूच्या हिरीतलं पाणी आणतो आणि इथं सांगतो मिनरल वॉटर हो मामा नंतर एवढी मोठी थैली लावून फिल्टर पण करतो ब्लिचिंग पावडर टाकून क्लीन करतो माहितीये का तुम्हाला अरे मग थोडं दे की मला पाणी नाही देणार आता जा अरे बाबा टाक ना चल ना पटकन टाक ना 2च बादल्यात कोणाला द्यायचे सांगा देतो लगेच पहिला नंबर 18 बाटल्या घ्यायलायस की नेऊ दे की एक हंडान कळशी ए टिटवे जरा गप्पसतीस का हांडाने कळशी नेऊ दे एक मिनिट आय 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 मी समजावतो हे ना बाबा आय या नाही घेऊ दे की ग तिला पाणी हा लई लाट बघतीये नाही मी आपलं एक हसतं असतं का नाही पाणी दिल्यावर हे लागतं पुन्हा. शंकर दुकानावर जा जा काय चाललंय तुझं तिला भरू दे पाणी तू काहीच बोलत नाहीस आता तिला आंघोळ करायची अजून आंघोळ बाकी आहे एक मिनिट पण आंघोळ करायचे आयला तुझ्या आईला आंघोळ करायचे मग तिथं म्हशी सोबत डबक्यात बसव की डुंबत बसल दिवसभर तेवढी धुवून निघाल इथून तिथून काय बोलली काय बोलली तुम्हाला म्हस बोलली आता
आय 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 नाही आय का ग नाही नाही म्हैस बोललीस वय नाही. म्हशीसारखी दिसते का ग मी म्हशीसारखी दिसते का ही? हा तुझ्या घरात येऊन खाते का ग मी आय तुला घरात येऊन तोंडाला ती गप की जरा गप तुला नाही आत्या तुला नाही बोलली ती जा 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 तुला नाही बोलली तिला सांगा माझ्या नादाला नको नाही लागूस. बोलली हा. तिला सांग नादाला नको लागू यांच्या काय ग कोणी केलं काय कुणी केलं हा मग कोणी केलं कोणी केलं लय नाटकी करतेस का ग आई. हा? लय नाटकी करतीस तू ना लय डोक्यात जातेस हं माझ्या तुझा थोबडाच डोक्यात जातोय माझ्या काय बोलली का मी ढेकर दिला असं 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 एवढं मोठं ढेकर देतात वय तुला अशी चुंबड बनवून हित्त ठेवीन आणि सात हंडी ठेवीन त्याच्यावर शंकर्या हा. सांगून ठेव शंकर्या नाहीतर मग हा आणि मग मी पण हा मग हा त्या घरातलं खाते वय मी घरातलं खाते होय आत्या मी म्हैस दिसते वय म्हैस दिसते होय असं चिकल्यात वय अशी रोतून बसते वय मी अशी अशी रवंत करते वय अशी अशी रवंत करते होय तुझ्या आता जरा अशी लात घालीन ना मागणी आय अरे नको ना भांडू आय कशाला तुम्ही बोलताय सर मारायला पहिल्या फटक्यातच दिवस गेले वाटत हाय 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 करते दिवस गेले नाही पाठ दुखती नीट चाल. शंकरराव पाठीवर ना आठवलं आपण पटपट पाणी भरून घेऊ ना तुमची आंघोळ पण बाकी आहे ना आणि आज तुमच्या पाठीला मी साबण लावणार आहे ना बाबो तू लावणार आहे सोय साबू कुणाच्या पाठीव कुणाचा साबू हे काय बोलली हे काय बोलली ही पाटीला साबण लावणार बोलली हे काय बोलली का ग तुला कायला मिरच्या लागल्या हा? तुमच्या खानदानात नाही का कुणाला पाठ साबण लावायला नाही का तुझ्या घरात आहे ना तो बोकुड त्याच्या पाठीला लाव ना साबण एक मिनिट कोण बोकुड तुझा बाप माझ्या बापाला बोकुड म्हणले बाबू. शंकर्या तुझ्या म्हाताऱ्याला समजावून ठेव लय शहाणपणा करायला लागले एक दिवस आहे का नाही शियानात अशा गौऱ्या म्हणून थापेन म्हातारीला बसवीन आणि खालच्या थप्प्या लावीन अख्ख्या बेदभर काय बोलत ती मामी काय आता काय मामी मामी हे आपल्या घरला येणार आहे म्हणे काय हे शितले आपल्या घरला येणार आहे आणि तुला अशा शेणाच्या गौऱ्यांमध्ये भिंती थापणार आहे बोलती शंकर्या आय नाही हे काय बोलली तू ऐकून घेतलंस हे? नाही 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 आणि ही आपल्या घरी काय येणार आहे ती तेच सांगत होती मला काय? ती येणार आहे घरी येणार आहे ती का गौरी गणपतीला गौरी गणपतीला ही का आपल्या घरी येईल गौऱ्या पुसतात ना तवा मग ती म्हणली मी गौरी गणपतीला येते घरी असंच ग हुल देती येणार तर काय नाही हुल देते नुसती आय 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 ही हुल हुल आणि मला देणार मला देणार मला म्हणजे तुम्हाला नाही तिला देणार नाही तुम्हाला नाही अगं, ते आय ऐक 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 तुला पाणी हवं आहे ना हवंय. थांब मी काय सांगतो माझ्याकडे आयडिया ती करूया हा. आपला हांडा कुठे आहे इथं आपला- ठेवली बादली हे शिकलीचा हांडा हा. आहे आपली बादली कुठे ही बघ. हे आपले हे आपले मामा कुठं थांब चालला? व मामा. नाही नाही हे माझी आयडिया फक्त ऐकून घ्या हे बघ बन्नी आहे का नाही 2 बादल्याच आहेत पाणी तुझ्याकडे हो एक काम कर अर्धा हांडा हिचा भर अर्धी बादली आमची भर आणि मग अर्धी कशी माझी हा हिची अर्धी कळशी भर आणि मग उरलेलं ते राहिलं लयच अर्जंट आहे हे बाटलीतलं गंगाराम आहे ना त्याच बादली भर अर्धी बरं चालतंय एक मग धरणं सांगा काय झालं होतं हा? तू ऐकूनच घेत नव्हती हे घे. आय. हे शंकरा पहिली माझी कोणाचं- बाजू, माझी बाजू. थांबा, आला, काही गडबड करू नका रे. हळू ये. थांबा हा, दोनच बादल्या आहेत. माझी बादली. मागवा. थांब 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 आय पहिले शितलीची भर होती तिचा पहिला नंबर होता का नाही ती आली होती पळत पळत मी बघितलंय आय शंकर्या लाव हा नाही हंडाला ए शंकर्या कन्फर्म आहे ना हा, confirm आहे. कोण आहे पहिले या लवकर रे लावलाय ना आता चालू कर ना शिकलीचा हंडा लाव हो. शिकलीचा शितली ए इलाजा. आणि मग माझी कशी शिकली. लाव हा का? आपली बादली नको भरू दे मी तुला 143 काय आणि कुठे आहे. काय कुठे काय कुठे नाही
काय ते पाणी आहे टँकर मध्ये पाणी आहे म्हणजे येत का नाही नळात ना जायला ते उतारावर आहे ना टँकर मग पाणी सगळं असं तिकडे गेलं त्या साईडला खाली आहे त्यामुळे अरे पाणी- नाही नाही ते एमएच वॉटर सप्लाय लिहिलंय अहो ते सप्लाय हो सप्लाय ते सप्लाय नाही एक काम करा मी तिकडे आपल्या सरपंच आहेत तिकडे चाललोय कोणाच्या? तिकडे सगळी भांडी घेऊन तिकडे देतो ना पाणी तुम्हाला हा. इकडे नाही येणार आता तू तर म्हणलं आता हौदात भरल एवढं पाणी आहे ह्याच्यामध्ये अरे हाय शितली पण ते उतार असल्यामुळे पाणी तिकडे आहे खाली आता तू उगाच बात नको हाणू हे सगळं आता घेऊन आम्ही तिथं सरपंचाकडे यायचं वय एवढा टाइम हाय वय आमच्याकडे नाही तर काय आता आत्या बाई एक काम करता का माझं काय वाईच आहे का नाही टेम्पोच्या आहे का नाही पुढच्या बाजूने जावा आणि वाईस टेम्पो असा वर उचला म्हणजे मग मागून भरकन पाणी येईल खाली कशी आयडिया हिच्या तर क्या बात है जोरदार टाळ्या कहर केला तुम्ही सगळ्यांनी धुमाकूळ घातलात वा 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 मजा आ गया काय म्हणणं या भांडणांवर प्रसादा फार सुंदर फार मजा आली सगळ्यात आधी खूप जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत 8 डिपार्टमेंटसाठी ऋषी आणि टीम वा वा फारच अप्रतिम हा टँकर त्यांनी उभा केलाय फारच अप्रतिम आणि तो अर्धा असा तो पुढे गेलेला आहे ते फार इंटरेस्टिंग वाटतंय म्हणजे फारच मजेशीर आहे हे दृश्य प्रियदर्शनी फार गोड अत्यंत इरिटेटिंग परफॉर्मन्स होता पण तो तितक्याच लाघवीपणे सादर केला गेला वनिता फॅन्टॅस्टिक तुझं मला कौतुक असं वाटतं की म्हणजे आता नमा आणि चेतनाबरोबर तुझी सासू करतेस ती आणि या कॅरेक्टरमध्ये जो फरक आहे तो तूच दाखवू शकतेस वा बाकी तुम्ही बिनीचे जे आहात ओरिजिनल ते बापच आहात आणि नेहमीप्रमाणेच तुम्ही तो खुमासदार केलात परफॉर्मन्स अरुण सकाळपासून तू काही धुतलेलं नसलंस तरी परफॉर्मन्स मात्र तू धुवून नेलास एवढं नक्की वा दादा मजा आली वंडर थँक्यू खूप हसवल्याबद्दल मंडळी भाऊजींची खातिरदारी म्हणून त्याच्या मेहुण्यानं घातलाय सामिष भोजनाचा घाट बघूया तो पूर्ण होतोय का त्याची लागतीये वाट विनोदाचा हा गरमागरम परफॉर्मन्स घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले आपले भन्नाट कलाकार बॉसम टप बॉसम टप बॉसम टप मग कानाखाली बॉसम टप बॉसम टप पशा पशा हा. बॉटम टप नाही बॉटम्स अप बॉटम्स अप भाऊजी तुम्ही घेताय नाही नाही हा ए बरं भाऊजी नाही 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 बस बस बस. रोहितराव बसा बसा एक घेतला की नाही झाला एक बास माझा एक बास ए ए मौसम टप एक घ्या की टपातले एक घ्या ए भावांनो चला दंचरावर नाचूया ए बने 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 ए पशा पशा कशावर कशावर अहो भाऊजी आमचं ना फेमस डान्स आहे सगळ्यांचा द्रंचरा काय तर त्याला झाली आहे भाऊजी हा. दंचऱ्यावर म्हणजे त्याला चंद्रावर बोलायचं आमचा चंद्रावरचा डान्स फेमस आहे भाऊ खांडो मशाय नाचने का हुनर बचपन से सीख लेना चाहिए वरना ये जिंदगी वक्त बे वक्त बड़ा नचाती है खरं सांगा कसा वाटला आमचा चंद्रमुखी तुमचं चंद्रमुखी चंद्रलुखी नाचते असं वाटलं तर छान नाचलं छान. हा. एक है ना तू स्टेप हा? करू दाखव नाही, नाही. नाही, नाही.
त्याला काय होतं, त्याला काय? नाही, नाही, नको, नको. ऐक पशा ऐक ना. चला आता घ्या तुमचं आटपून घ्या पटकन. आपण जेवून घेऊया. चला ए गौरव रोहित भूक लागली. जेवून घेऊया. भूक लागली. हा, भूक भूक लागली. लागली. आज माहितीये का काय आम्हाला पाठवलंय हा. कोंबडीचं मटण आणायला. मटण कोणाला बनवायला दिलं माहितीये का? कुणाला कोणाला? कुणाला बाबल्या बंड. बाबला बंड कमाल. भाऊजी तुम्हाला सांगतो, ज्या कोंबडीला कळतं ना की बाबल्या बंड मला बनवणार आहे, कोंबडी स्वतःहून मरते. हो भाऊजी, अहो कोंबडी स्वतः तयार होऊन जाते. कोंबडी असं जाऊन बसते. उडी आणतीय स्वतःच मीठ घेणार, स्वतःच चटणी वाढणार, फोडणी बिडणी म्हणजे गेले 3 तास मी हेच ऐकतोय. भाऊजी तुम्हाला माहित ही नाही 20वी वेळ आहे. हा कोंबडी येणार, कधी येणार? मला भूक लागली रे पशा. आम्हाला भूक लागली. भूक लागली. पमे येणार होता ना मटणाचा डबा घेऊन. डबा नाही पशा. प्रियंका माझी प्रियंका. ए बने, अरे तो रडायला लागला रे पशा. ए तो रडायला लागला. ए बने ए रडू नको बाळा. ए बाळा काय झालं? ए रडू नको. काय झालं? काय झालं? माझी प्रियंका पण मला अशी रेल्वेच्या डब्यात सोडून गेली. बाबूजी माझी प्रियंका. पशा याला मटणाच्या डब्यावरून रेल्वेचा डबा आठवलाय रे. त्याला शांत करा ना त्याला. ए बने शांत हो, बने शांत बने. भाऊजी सांगतो काय सांगतो, होता रे असं होत. मला सांगा, तुमची बायको उद्या रेल्वेच्या डब्यातून पळून गेली असती, तुम्ही शांत राहिला असता का? माझ्या बायकोवर का आला? एक मिनिट कोण बोलत? गेले मग. हाय भाऊजींची बायको छचोर आहे. मग भाऊजींची बायको गेली चक्कीवाल्यावर पळून. तुझं काय होतं? आहे भाऊजींची बायको छचोर आहे. पिठात बसेल जाऊन तुला काय करायचं? आहे छचोर आहे त्याची बायको. पशा पशा माझी बायको तुझी बहीण आहे सख्खी. हा, बहिणीला बोलव छचोर. पाशीच मी बोललेलं आहे रे. मटणाचा डबा आणला मटणाचा डबा आला. भूक लागली. भाऊजी मटणाचा डबा आणला. आता भूक लागली. ए पशा याने पप्पी घेतली रे माझी. भाऊजी तो नाव गोड आहे. गोड आहे तो. गोड आहे म्हणजे काय? भाऊजी नको रे, तिकडे चल. ए, कोम्या. किती वेळ? अरे काय बॉयलर आहे काय? गावठी आहे कोंबडी, शिजायला वेळ लागतो. ते बघ सगळं आणलंय. कांदा आणलाय, बुंबू आणलाय, चिरमी आणलाय, सगळं आणलंय. पैसा डबा डबा मटणाचा. हा गरम आहे. हे पैसा घे. गरम आहे ना? पशा चेहऱ्यावर दिसते ना चटका लागलाय. खुश होतोय पशा. चटका लागला. चल जेवायला घेऊया, चल. भूक लागली. बने चला वाट जाडा. वाट जाडा. वाटताडा रे. वाटताडा. बाबा तसं नाही ते, तसं पण नाही. चिरबंदी वाळा असं आहे ते. अरे तसं नाही ते. अरे तसं नाही ते. चला तसं आहे ते. मी काय म्हणतोय, ही डबा उघडायचा एक नाही. पम्या उघड पम्या. तोवर एक भरू का? हो जा. एक भरू का तोवर छोटा भाऊजी? छोटा भाऊजी बोलला. भाऊजी छोटा भाऊजी बोलला. नाही हा छोटा भाऊजी. भाऊजी छोटा आहे. भाऊजी छोटा भाऊजी आहे तुम्ही. अरे तसं नाही भाऊजी, तसं नाही. तो मला नाही म्हणाला छोटा भाऊजी. तो म्हणाला हे पेक भरू का छोटा भाऊजी असं म्हणाला. हा? तर मरू दे ना पेक. मला भूक लागली रे जेवणाची. भूक लागली. खाणं भूक लागली. अरे बस नाही. सयाजी तुझा बाप सयाजी काय भाऊजीला एवढी प्यायला येतो. भाऊजीला भाऊजी आहे ते सयाजी. मीटर कशा तू याला असं काय सांगितलं हा माझ्याकडे बघून हसतोय? भाऊजीचं लय गोड आहे. भाऊजी गच्च बसलंय. काय गज बसलंय? झाकण गच्च बसलंय.
अरे जायला मग एवढं उशीर केला आणि गच कशाला बसवलं रे झाकण बाप दे इकडे माझ्याकडे दे भुका लागलाय काय झालंय काय झालंय गरम आहे ना गरम आहे गरम ना? आहे. भाऊजी गरम आहे मेला मारीन रे गरम आहे. ए गरम भाऊजी एक शायरी आठवली गरम यू तो गरम है शहर मेरा भाऊजी शब्द लक्ष द्या मग हा मग यू तो गरम है शहर मेरा यू तो गरम है शहर मी चाललो माझ्या म्हैस घेऊन काय झाकण उघडत नाही रे, काय काय बोलतो तो मी जाय माझी म्हैस घेऊन घराला नको झाकण उघडत नाही तू शारी ऐकवतो तोंडावर उशीर मग पशा ऐक ना ते उघडणार आहे झाकण अरे भूक लागली रे थांब तिचं काय काय उघडत नाहीये का भूक लागली. उघड भूक लागल्या टाईट झालंय हा, मला जवळ बोलवून हे सगळं काय बोलतो रे भाऊजी गरम आहे भाऊजी टाईट झाला असं काय बोलतो मला अरे काय आज जिती कोंबडी आज भरले ना हवेने टाईट झालंय एक एक. हवेने टाईट. हवा जुळू माझी सुडूक मला सोडून गेली जुळू बसशील ताटा मागे. ए बने ए अरे मगाशी प्रियांका नावाने रडत होतास आता झुळूक नावाने रडतोयस तू हो 5G तुझा बाप यायला सांगायचे पाहिजे माझं कोण आहे मी असा येतो का असं येतो का मी पाहिजे आहे का मी कोण आहे? भाऊजी आहे तसं मी. नाही तुम्ही भाऊ पाहुणा आहे आमचं तुम्ही. त्याचं काय आहे जसं जसं पेक जाईल ना लांबून बोल ना. झुळूक संध्या नंदा कुंदा सगळ्या गर्लफ्रेंड बाहेर येतील कशा भूक लक्ष लागली नका तू देऊ. उघड की उघड लागल्या यार खांड्या. लय भूक लागली उघड. काय झालं? गौऱ्या 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 कशा उघड कशा उघड गौऱ्या 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 बोल ना बोल ना बोल पैसा. मी उघडतो याला झाकणच आहे मी उघडतो ना. बस सरळ ठेव ना पशा थांब. पम्या लगा उघड की लगा भाऊजी कवा बसणं वाट बघते ती लगा भिकार थांब. पम्या लगा उघड की लगा भाऊजी कवा बसणं वाट बघते ती लगा भिकार पशा तुझ्या भाऊजीला भिकाऱ्यासारखं बोलला हा भाऊजीला भिकार तसं नाही भाऊजी आता थोबडत तसा आहे, त्याला काय करायचं हाय. ती गाणं- आपलं तो चढली म्हणून बोलला. गाणं नाही ती कोणतं या रावजी भिकार भाऊजी हे गाणंच नाहीये पशा त्याला सांग हा? ते जमणार आहे तुम्हाला उघडायला भाऊ उघडा मी उघडू उघडा मग तुम्ही उघडा उघडू लय भूक लागली भाऊजी हे ना भाऊजी उघडतात भूक मध्ये लागले नका फक्त भाऊजी सावकाश हा काय हा हे नाही तिथं गरम आहे जरासं थांबा मग नका करू हे भाऊ भूक लागली भाऊजी काय मरायला कुत्ताय थांबा ना नका रे मला उघडू द्या ना डबा आहे नका ना कनू भाऊजी तुम्ही उघडा लांबो रे मारलं तरी हसतो रे लूज झाला लूज झाला हे लूज झाला हळूहळू उघडतो हे झालं 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 हे झालं हे झालं. उघडला डबा. भिकार भुंग्यांनो तो जरासा उघडला होता
मारून मारून ना घट्ट केला तुम्ही. आता कसा उघडू मी तो? भाऊजी तुम्ही नका करू, मी उघड. भूक लागली रे मला. मी उघड ना भाऊ. पशा ऐक ना यार मला. मी उघड. उघड पटकन तुम्ही नका. चटका बसेल. भूक लागली बशा भूक लागली यार बशा. हा, उघड. ए, पशा, ए, आता तू हे उघडत होता ना पशा, तू उघडताना मला ए, पशा, भाऊजी कुठे आहे? भाऊजी मटण झालं असतं रे आत्ता. आत्ता मटण भाऊ झालं. तुम्हाला लागलं. चाप आला असतं तुझ्या वाट्याला. चाप भाऊजी सोन. भाऊजी सोन. लागते रे पशा. भाऊजी मला लागते पशा. भाऊजी चुकून झालं. पडायला आणि फक्त मला मटण जेवायचं आहे. 4 तास झालं मी तुम्हाला सांगतो मटण काय जेवायचं करताय आहे. यार? भाऊजीला भूक लागली आहे माझ्या. बाबाजी तुझा बाप ह्याला घेतलाच काय ना आपण आपल्यात. ह्याला भाऊजी बोलता येत नाही रे. ऐकाय ना, मी एक आयडिया सांगू का? थोडं लांबून सांग ना. हसतो. हा, मरेल माझ्या हातात. ऐका ना, राग मानू नका. मी काय म्हणतो, तुमचे दात आहे की नाही ते डब्याला लावता का? म्हणजे ओपनर लागला ना की डबा खटकन उघडतोय. कसं खटकन. कशा हसतोय हा मला तुमच्या सगळ्यांसमोर फावडा म्हणतोय आणि हसतोय. भाऊजी ऐका. पशा तुम्हाला फावडा बोलला पशा. भाऊजी झालं तर दोनच गोष्टी होतील. काय एक तर डबा उघडेल, नाही तर तुमचे दात सरळ. मी मगापासून तुला रोहितराव म्हणतोय, मी सावत्या म्हणीन आणि तुडवीन. नाही ते मला आठवतो गाणं नाही होय त्याच्यावर. कोणतं गाणं आहे? या रावजी फड भाऊजी. आई शपथ भूक लागले, तो होल पण पडलाय. भिकाऱ्या, तो होल नाही पडला, बेंबी आहे तुझी. इथे होल पडलाय सांगतो. मी बघतोय होय. मी डबा उघडतोय. मला ना मरणाची भूक लागलेली आहे. जवळ यायचं ना कोणी लांब राहा. आम्हाला मरणाची भूक लागली. असं हो ना. भूक लागले जोरात. लवकर उघडा. भाऊजी ये उघडला. उघडला उघडला उघडला. ए पम्या, पांढरं मटण आणलेस? पम्या, पम्या मटण कुठे आहे? पण भात आहे याच्यात. मटण कुठे आहे रे? मटणाचा डबा कुठे? का मटणाचा डबा कुठे? आपल्याकडे गेलो होतो, 2 डबे दिले, एक भाताचा एक मटणाचा. भाताचा मागं ठेवला, मटणाचा पुढे ठेवला आणि वडाच्या इथे टर्निंग आहे बघ, तिथे एक डबा पडला. मी म्हटलं भात कोण खातोय, पण आता बघून लक्षात आलं भाताचं इथे आहे म्हणजे मटणाचा पडलाय. काय खाऊ पशा? भाऊजी सॉरी. पशा मला भूक लागली आता मी काय खाऊ? भाऊजी समोर इज्जत काढताय माझी तुम्ही. आता जत्त भाऊजीने घेऊन जा. भाऊजी तो 2 भाकर घ्या. भात घ्या. वडाच्या तिथे टर्निंग वर जा आणि तिथे भाऊजी पडलेलं वरचं खा. होऊन जाईल हे. पशा मी रस्त्यावरचं पडलेलं खाऊ पशा? भूक मी रस्त्यावरचं खाऊ पशा? चालतंय की भाऊजी, त्याला काय होतंय तेव्हा? गाणं नाही होय ती त्याच्यावर. या रावजी रस्त्यावर खाऊजी गाणं त्यालाच बघून लिहिलंय. मला नाही जेवायचं. वा guys, वा एकदम झिंगलेला परफॉर्मन्स प्रसादा. वा 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 वा, बहारदार. मला असं वाटतं की चंद्राच्या खाली आणि चंद्राच्या वर इतका सुंदर परफॉर्मन्स मी पहिल्यांदा पाहिला. वा दादा, वा वा वा. इतका कमाल परफॉर्मन्स होता आणि सगळ्यांचीच कॅरेक्टर मला खूप आवडली. पण विशेष कौतुक प्रथमेश तुझं करावं असं वाटतं. वा वा. तुला या स्वरूपाच्या स्किटमध्ये या अवस्थेत मी पहिल्यांदा पाहिलं आणि सगळ्यात दिलखेचक कॅरेक्टर तुझं होतं. सर्वार्थाने मस्त वाटलं स्किट. लिखाण, परफॉर्मन्सेस आणि ऑफकोर्स चंद्रा, प्रश्नच नाही, ला जवाब परफॉर्मन्स. सई. MHJ boys, this is for you. लाऊड लाऊडेस्ट. सुपर हिट परफॉर्मन्स होता.
ब्रिलियंट टीमवर्क काय असावं ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे प्रहसन होतं आणि अत्यंत नॅचरल अभिनय. तिकडे ती म्हैस आहे ती मला फार आवडली आहे. फारच इम्पॅक्टफुल सेट पण होता. मजा आली गाईज, खूप मजा आली. मंडळी, हास्य जत्रेतला देवदास म्हणजे देव्या आणि त्याची प्रेयसी म्हणजे पारो, या दोघांच्या अनोख्या आणि अनवट प्रेमाची गोष्ट आता आपण बघणार आहोत, जी आपल्याला दाखवणार आहेत रत्नागिरीतलं चमचमतं रत्न श्रमेश आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. हे पक्या, मी इथे पोचलोय पण ती कुठे दिसत नाही रे. आणि एक काम कर, तू गाडी बंद करू नको, चालू ठेव, मी येतो लगेच. अरे नाही बाबा, गोळ्याच्या ढेपा पाडत तिच्या बरोबर. मी शेवटचा भेटायला आलोय तिला, माहिती आहे ना. ठेव फोन. अरे अजून नाही आली. काय मला गंडवण्याचा विक्रम करते की काय माहित नाही. जरा सकाळी सकाळी रिक्षा पण वेळेत मिळत नाही आहेत. देव्या आला. देव्या, हॅलो, 2 तास लागतील, गाडी बंद कर. देव्या तू कायच बदलला नाहीस रे. एकदम जसा होतास तसाच आहेस. किती दिवसांनी बघतेय मी तुला. मी आईकडे आले ना गावात, आल्या आल्या तुला फोन केला. म्हटलं बरेच महिने झाले आपण भेटलो नाही एकमेकांना, आपण भेटायला पाहिजे, हाय ना. हो बरा आहेस ना. हो, मी बरा. कुठे होतास, कुठे इतके दिवस. बरी आहेस ना. मी गावातच होतो. तूच ते जाकी बरोबर लग्न करून निघून गेलीस. तो ज्या घोड्यावर बसला होता त्या घोड्याने मला लात मारला आणि तेव्हा पण उठली नाहीस तू. बघायला कुठे लागले नाही लागले. तसं नाही आहे देव्या. मी 5,000चा शालू नेसले होते ना, मग एवढी साडी घेऊन मी कुठे धावपल करणार होते सांग. आणि तुला तर माहितीये, एकदा साडी सुटली की मला परत नेसता पण येत नाही. केवढा प्रॉब्लेम होतो मला. नाही, तुझं पण बरोबर आहे. ते सुधीरच्या घरी अचानक दुपारी कशामुळे सुटली माहित नाही. मग मीच आलो होतो नेसवायला पुन्हा. गबस, त्या सुधीरचं नाव काढू नको, त्याने धोका दिला नाही मला. सॉरी, ते मला आठवते. ते त्याचा दगा विसरण्यासाठी मी तुला महिनाभर पिक्चर दाखवले होते, पण त्याचं तुला काहीच कौतुक नाही आहे. तू मला आता सुद्धा शालूच सांगतेस. घोड्यान लात मारून माझी गोदडी विस्कटला भर असते, त्याचं काय वाटत नाही तुला. नाही देव्या, असं नाही आहे. खरंच तुझी शपथ देव्या. लग्न करून मी गेले ना तरी मला तुझी खूप आठवण येत होती. लग्न झाल्यापासून ना मी माझ्या नवऱ्याला मला हात पण लावू दिलेला नाही आहे. मग हे काय हरभऱ्याची भाजी खाऊन झालंय. जेव्हा तू काय पण बोलतो ते सगळं जाऊ दे. तू हे आपण इथे भेटलो इतक्या दिवसांनी, आपण गप्पा मारूया ना देव्या. तू सावकाश बस. सावकाश. हे मला तर खूप काय काय सांगायचंय तुला, पण तू मला काहीतरी सांगणार होतास, ते सांग ना. ही आपली शेवटची भेट असेल पारो. म्हणजे माझं लग्न ठरलंय. देव्या, हो, तुझं लग्न ठरलं. माझ्या मामाने एक चिकनी पोरगी बघितली माझ्यासाठी, तिच्याबरोबर लग्न ठरलंय. आणि आता त्यामुळे माझं एकदा लग्न झालं की मी तुझ्या आयुष्यात नसेन असं मला वाटतंय, आणि तेच मला जास्त योग्य वाटतंय. तू रागवू नकोस, तू सावकाश, तू काळजी घे. आयुष्य सुंदर आहे. देव्या, तू दुसऱ्या कुठल्या तरी मुलीचा होणार म्हणजे देव्या, माझ्यावरचं प्रेम तुझं कायमचं संपून जाणार ना. देव्या, मी किती विश्वास ठेवला होता तुझ्यावर, पण नाही, मला माहितीये तू आता दुसऱ्या कोणाचं तरी होणार आहेस. पण दुसऱ्याचं झालंच पाहिजे. थोडा आता माझ्या पण आयुष्याचा मला विचार केला पाहिजे ना. तुझ्या मागे लागून काय होणार नाही, कळलंय मला. देव्या, तू काय बोलतोस, तुला कळतंय काय. देव्या, तुला माहित नाही तू माझ्यासाठी कोण आहेस ते. मला सांग ना, कोण आहे, मला ऐकायचंय. बरेच देव्या, माझ्या पोटात जे बाळ वाढतंय ना ते तुझ्या भरवशावर देव्या, माझ्या नवऱ्याच्या भरवशावर नाही देव्या. म्हणजे तुला माहितीये, माझ्या आईला पण मी काल सांगत होते की मी देव्याला जर सांगितलं ना तर त्याला लय आनंद होईल. तो कुठं पण असेल ना तिकडनं धावत येईल आणि बालनपणात माझी लय काळजी घेईल. खरंच तू असं बोललीस आईला? होय देव्या, तुझ्या गल्याची शपथ. तू माझ्या गळ्याची शपथ घेतलीस?
तू खरंच माझी वाट बघत होतीस, आठवण काढली? होय देव्या, लय तुला माहितीये गेले 2 दिवस तर मनात तुझी क्षणाक्षणाला आठवण येत होती. खरंच? होय देव्या. का सांग ना, मला ऐकायला आवडेल. ते माझ्या गोळ्या मिळत नाही आहेत ना. डॉक्टरांनी ना मला एक गोळ्या लिहून दिल्या, ते आपल्या गावात कुठंच मिळत नाहीत रे. डॉक्टर बोला तालुक्याला जाऊन आणायला लागतील. मग म्हणलं जाऊन कोण आणणार, तर मग माझा देव्याच आणू शकतो ना त्या गोळ्या. तेव्हा तुला माहिती त्या गोळ्या नाही घेतल्या ना तर माझ्या पेशी कमी होतील असं बोलत होता डॉक्टर. अशा कशा पेशी कमी होतील? तुझा देव्या मेला नाही अजून. तू माझ्या रिसिट आहे, मी जातो तालुक्याला आणि आणतो. तू जाशील देव्या? हा, ते संजीवनी परत थोडे आणायचं आहे, तालुक्यानं गोळ्या तर आणायच्या आहेत. मला माहिती होतं, माझ्या देवाला एकदा सांगितलं ना की ती गोष्ट होतेच. हे बाई ह्याच्यामध्ये त्याचं नाव आहे आणि हे पण आणायचं आहे. धर. हे काय आहे? ते मला बेसनाचे लाडू खायचे डोळे लागले आहेत ना, घरातला किराणा संपलाय, पण तो पण जरा आणून दे. आणतो मी, एवढं करेन. खरंच करशील तू हो, देव्या? करतो, पण एवढंच करतो, अजून काय सांगू नकोस. नाही तसं अजून काय नाही. हे देव्या तुझं लग्न पण ठरलं काय? तारीख पण ठरली असेल ना लग्नाची? हो. हे माझ्या पण आता बाल येण्याची माझ्या डिलिव्हरीची तारीख ठरलेली आहे. किती आहे? पण मला लोही टेन्शन यायला लागलं देव्या. का? तुला माहितीये म्हणजे आपल्या गावात तुला माहितीये ना दवाखाना केवढा लांब आहे. कधी कधी भीतीच वाटते पोटात कल आली आणि काय झालं आणि मी मेले तर मग तू काय असं कशाला बोलतेस? मी आहे ना अजून. तू नाही देव्या, तू कुठे आहेस? तुझं लग्न झाल्यावर तू जाणार. नाही, माझं लग्न- दुसऱ्या कोणाचं तरी होणार आहे. माझं लग्न ठरलंय, अजून झालं नाहीये. तुझी तारीख सांग ना, कधी आहे? 14 नोव्हेंबर. 14लाच माझं लग्न आहे. बस. मग एक नाही, थांब, रडू नकोस. 4 दिवस पुढे ढकलतो, मी 18ला लग्न करतो. येडायस काय देव्या? का? असं कसं करशील तू? काय आलं? 14 नोव्हेंबर म्हणजे काय बालदिन साजरा करायला बरोबर 14 नोव्हेंबरला येणार आहे काय माझं बाल? असं नसतं देव्या. 14 नोव्हेंबर म्हणजे मागे पुढे कधी पण होऊ शकतं बाल. म्हणजे 16ला, 18ला, 20ला, 2ला नोव्हेंबर अख्खा रिकामा ठेवावा लागणार आहे देव्या. तुला जमणार आहे काय? मग एक काम करतो, माझं लग्न डायरेक्ट जानेवारीत नेतो, म्हणजे नवीन वर्षात नवीन काहीतरी केल्यासारखं पण होईल. हा म्हणजे ठीक आहे, म्हणजे जानेवारी तसं काय वाईट नाही आहे. जानेवारीत माझ्या बालाचं बारसं पण असेल ना. नाही पण तुझ्याशिवाय मी कसं करणार माझ्या बालाचं बारसं देव्या? माझ्याशिवाय हनीमून केलास, मग बारसा करायला काय प्रॉब्लेम आहे? देव्या तुला ना काय कळतच नाही. तुला रीतीभातीचं काय हाय काय? हनीमून मध्ये कधी असल्या रीतीभाती? गप्पा बस. मला सांग, बारशाला पाहुण्याला बोलवतात, हा हनीमूनला पाहुण्याला बोलवतात काय? सांग मला. अशी रीत असती तर बोलावलं असतं मग तुला. आणि देव्या इकडे बघ देव्या, माझं खूप दिवसांपासूनच स्वप्न आहे. काय? माझं बाल जेव्हा जन्माला येईल ना, हा. तेव्हा सगळ्यात आधी त्याने तुझा चेहरा बघायला हवाय मला. खरं सांगतेस? होय देव्या. का? त्याला कळलं पाहिजे. देव्या येडा आहे, हा? त्याच्या आईसाठी येडा आहे. कळलं पाहिजे ना त्याला देव्या. पण हे त्याला कळल्यानंतर तो मोठा झाल्यावर मला मारणार नाही ना? गप तू गप. काय पण बोलतो, असं काय पण नाही करणार. हा, मग ठीक. देव्या मला सांग, तुला काय व्हावंसं वाटतं? मुलगा व्हावंसं वाटतं का मुलगी व्हावीशी वाटते? मला पण हे मी का सांगू? अरे दुसऱ्याने सेंचुरी मारल्यावर मी का बॅटवर करू? ते मी ऐकायला बरं वाटतंय, पण तसं योग्य पण वाटत नाहीये. तू माझ्याशिवाय बारसा कर, तेच जास्त योग्य वाटतं. नाही देव्या, मी तुझ्याशिवाय बारसा कसं करू शकते देव्या? तुला माहितीये देव्या, मी माझ्या मुलाचं नाव पण तुझ्या नावावर न ठेवणार आहे. खरं सांगतेस? हो, मुलगा झाला तर सतीश आणि मुलगी झाली तर प्रिया. तरी पण जुळत नाही. देवदास वरनं सतीश कसं? हे तुझं नाव देवदास आहे, बालाचं नाव सतीश. देवदास सतीश. कळलं काय? तुझं शेवटचं अक्षर त्याचं पहिलं अक्षर असणार आहे. ओके, देवदास सतीश. पण देवदास वरून प्रिया कसं? तू माझं कोण आहे सांग? तू माझं प्रिय आहे ना, म्हणून त्याच्यावरनं मग ते प्रिया असणार आहे. हुशार आहे मी. तू मला गंडवत नाहीस ना? नाही देव्या, मी अजिबात तुझ्या गळ्याची शपथ तू देव्या. सारखी माझ्या गळ्याची शपथ घेतेस आहे. लहानपणी पिऊन अशीच करायचीस. सारखी यायचीस आणि मला म्हणायची, देव्या चल आपण खेळूया. आणि आपण खेळायला जायचो. तो पम्या डॉक्टर आणि तू पेशंट.
तू त्या बाम्याचं नाव काढू नको, मला नाही आवडत तो न आवडण्यासारखाच आहे. तुला सगळ्यांनी दगा दिला नाही आहे. त्या दगा दिल्याने एकत्र केलं ना तर एक बचत गट स्थापन होईल. मला माहिती आहे तुझा माझ्यावर लय जीव आहे आणि म्हणून माझा पण तुझ्यावर खूप जीव आहे देव्या. हो मला कळते आणि म्हणून त्याच्यासाठीच मी सगळं करतोय. मी आता लग्न पुढे ढकललंय ना, याच्या पुढे मी तुझी काळजी घेतो. ओके, तुला काय खावंसं प्यावंसं वाटलं ना डायरेक्ट मला कॉल करायचा. देव्या तू ते औषध आणून देतोय हा, ना मी मला. आणतो सगळं. जा जा आता मी जा जरा घाईत आहे, मी निघतो लगेच. जा जा. लग्नाचं मग काय ठरवलंयस तू मग फायनली? तर आता तू जानेवारी नाही म्हणते, मग फेब्रुवारीत लग्न करतो मी. तुझंही लग्न फेब्रुवारी, माझंही लग्न फेब्रुवारी. निदान आपल्या दोघांचं लग्न एका महिन्यात झालं एवढं तरी सुख मिळेल मला. नाही ते बरोबर आहे फेब्रुवारीचं, पण देव्या म्हणजे बघ जानेवारीत माझ्या बालाचं बारसं झालं ना की मग मला सासरी जावं लागेल ना. मग मी डायरेक्ट पुढच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गावी येणार. तोपर्यंत माझं बाल असं 1 वर्षाचं झालेलं असेल. तेव्हा जर का तुझं लग्न असेल ना देव्या, तर म्हणजे बालाला समजूत आलेली असेल ना, तो कसं तुझ्या मागं दुडू दुडू धावेल, तुझ्या मांडीवर बसून फोटो काढेल. मला वाटतं ना म्हणजे माझं काय असं हे नाही, तू आत्ता पण करू शकतो, पण म्हणजे मला असं वाटतं की असं पुढच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये केलं ना लग्न, एकदम असं बेस्ट होईल. म्हणजे बघ म्हणजे असं हे नाही काय आपलं. नाही, पण तुला वाटतंय ना तू सगळी फॅमिली एकत्र असली, सतीश किंवा प्रिया, आणि तू तर मजा येईल ना माझ्या लग्नाला. ठीक आहे, मी माझं लग्न पुढच्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये करतो. खरंच देव्या? ते बेस्ट होईल. चाल ऐक ना, ते काजू बदाम आणि बेदाणे नक्की आठवण नाही, मी आणतो. घेऊन येशील ना. ते मला बेसनामध्ये लय आवडतात ना, हा. बेसनाच्या तू सावकाश लाडूमध्ये. हा, आणि हे आईस्क्रीम आणलास तरी चालेल हा, पण लवकर आणि वितलायला देऊ जा नको. सावकाश जा आणि मी होय, लग्नाचं होय. कळवतो मामाला. हो, कळव. केवढ्या जबाबदाऱ्या आहेत. माझ्या भरोश्यावर मूल वाढवते, आता काळजी घेतली पाहिजे. अजब देवी आणि पारो होते. मजा आली. सई, भारी होता परफॉर्मन्स. रसिका, तुझ्या डोळ्यात चॅप्टर कॅरेक्टर आलेलं होतं, म्हणजे तुझे डोळे पण बदलले होते आणि तू फार छान परफॉर्म केलंस असं मला वाटलं. आणि मला असं वाटलं आम्ही खो खो हसलो नाही, पण एक काहीतरी छान फील गुड फॅक्टर खूप जाणवला, जो मला अत्यंत आवडला. आणि हा नवीन अटेम्प्ट पण मला खूप आवडला. मस्त. वा वा, थँक्यू. मंडळी, विनोदाचा अत्तर घेऊन हास्याचा सुगंध पसरवायला आम्ही येतच राहणार आहोत. तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. नमस्कार मंडळी. तुमच्या मनाच्या अकाउंटवरचा तुमचा चिंताग्रस्त डीपी बदलून तिथे तुमचा हसरा फोटो अपलोड करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, मोरे फॅमिलीनं सुरू केला एक धमाल डिजिटल चॅनल. बघूया त्यांच्या चॅनलवरचा हा भन्नाट इंटरव्ह्यू, जो दाखवायला आपल्या समोर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. हाय एव्हरीवन. हाय. हाय. नमस्कार सई मॅम. नमस्कार प्रसाद सर. नमस्कार. वेलकम टू माय पेंट हाऊस. ओहो. खर्च बघताय, बेकार खर्च. का सर? का? कशासाठी? आता इतकी वर्ष झालं मी हास्य जत्रा करतोय, प्रसिद्धी आलेली आहे, पैसा आलेला आहे, एक छान घर घेतलेलं आहे, पण इतक्या वर्षात कुणीच माझा कधीच इंटरव्ह्यू नाही केला सर. ही भायकाळ्याची बिली आयलिश, ही आत्ता आली, हिचे इंटरव्ह्यू झाले, माझे इंटरव्ह्यूच नाहीत सर. ही एकच खंत होती सर, ही एकच की माझा इंटरव्ह्यू होत नाही. पण सर, माझा मित्र श्रमेश बेटकर, वा. व्हॉट अ ह्युमन बिंग. त्याच्या घरी एक फॅमिली येणार होती इंटरव्ह्यू घेण्यासाठी. तो म्हणाला माझा नाही, माझ्या भावाचा इंटरव्ह्यू घ्या. वा. ते म्हणाले कोण भाऊ? म्हणाला पृथ्वी प्रताप. आज ती फॅमिली माझ्या घरी माझा इंटरव्ह्यू घ्यायला येते सर. खूप फेमस फॅमिली आहे सर, मोरे फॅमिली. आज ते माझा इंटरव्ह्यू घेणार आहेत. कधीही येतील, मी क्यू दिलाय सर.
सर आली वाटतं. आय एम सो सॉरी सर, मला जावं लागेल. सी आय एम अ व्हेरी बिझी पर्सन नाव. आय हॅव इंटरव्ह्यूज लाईंड अप. सर एक सांगायचं राहिलं, श्रीमंती दाखवण्यासाठी घरात शूज घातलेत. अरे नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. आम्ही इंटरव्ह्यू घेण्यासाठी आले. आय नो. तर माझा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला, काय अडे दारातच इंटरव्ह्यू घेतालास? आत तरी चला. प्लीज प्लीज. चॅनलचा लोड आहे ना, कामाचा लय व्याप, त्याच्यामुळे सगळं. या माणसाक ना नुसती घाई. प्लीज या सर प्लीज बसा ना प्लीज. नुसती आपली घाई 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 होत काहीच नाही. अरे वसाडी पडली तुझ्या तोंडावरती. तरी तुला मी म्हटलं होतं थर्माकोल एवढा मोठा आणू नको. कसा येणार आतमध्ये? मागो नीट घे. एक मिनिट. हां या सर. येडा कुठला? हे घे. आता बरोबर आहे. आला का? काय डोकं लावत नाही वासाडा. तुम्ही डोकं लावतास? बर. काय केलास हायता? ती चौकट तरी तोडूची 30 रुपयाचं नुकसान केलास नाही? ते त्यांनी असं केलं होतं तेव्हा आत आलं होतं. हरकत नाही, प्लीज बसा ना सर. प्लीज बसा मॅम प्लीज बसा प्लीज. मला सांगा की काय कसं करायचं. पहिला इंटरव्ह्यू त्यामुळे माहित नाहीये. काय कुठे आहे कॅमेरा सेटअप? नाही कॅमेरा कशासाठी? आम्ही मोबाईलवर शूटिंग करणार आहोत का नाही? मोबाईलवर? हो टेक्नॉलॉजी केवढी पुढे गेलेली आहे. आपला चुकला वाटतं, माणूस अडाणी दिसतंय. हो बहुतेक. नाही असं काय, मला माहिती आहे मोबाईलवर होतात इंटरव्ह्यू शूट. मोठे मोठे सिनेमे होतात मोबाईलवर शूट. हरकत नाही, करूया ना आपण. हुट इंटरव्ह्यू मी घेणार आहे ना. हुट गप्रा इंटरव्ह्यू मी घेतले. तू इंटरव्ह्यू घेणार आहे. तुला 2 शब्द नीट तरी बोलता येतात? नाही माका बोलू क्या ना नाही. मग तुमच्या बरोबर इतकी वर्ष संसार काय मुक्यान केलाय काय? तर संसाराचा मध्ये तिथे काढलं. गप्रा गप्रा काय? जाऊ नका, वाटेल तर बोलत असता. ए, तू न बोलता नाही असं अंगावर खेचकून संसार करते. मी खेचून संसार केलाय होय. गोष्टी करते. बोल द्यायला का नाही हो? माका पण बोलायचं बाजूक रे. इंटरव्ह्यू घेताना ना इंटरव्ह्यू घेणं महत्वाचं नाही, इंटरव्ह्यू घेणाऱ्याचा चेहरा महत्वाचा असता. आता इंटरव्ह्यू मी घेतलंय तर कसा लोक आधी माझ्याकडे बघतीत, खुश होतीत, मग रवला सवला वेळ यांच्याकडे बघतीत. हाय का नाही? नाही चेहऱ्याचं म्हणशील ना तर माझ्या जगा सुंदर मोहक आणि आरसपाणी चेहरा ह्या जगात दुसरा कोणाचा माझ्यासारखा सुंदर राजकुमार घेणार इंटरव्ह्यू. आता पण चॅनल बघ. तू घ्या इंटरव्ह्यू. हा इंटरव्ह्यू घेणार आहे याची लायकी आहे. बसा तुम्ही प्लीज बसा. एक मिनिट मला शांतपणे सांगा, तुमचं ठरलं नाही का कोण घेणार आहे इंटरव्ह्यू? ते ठरलंय म्हणजे ठरली नाही. कोण घेणार? आता मी मेन आहे म्हटल्यावर मीच घेणार का नाही तुम्ही इंटरव्ह्यू? मेन असतास काय? काय हो बोलता? नाही तर कोण मेन आहे मला सांगा. काय चॅनलचं नाव आहे ना माझ्या नावावरूनच ठरलेलं आहे. माझं नाव पण आहे चॅनलच्या. माझं पण नाव आहे. कुठं तुमचं नाव काय महत्वाचं आहे? एक मिनिट म्हणजे प्रभर असं तुमचं नाव आहे? हो प्रभाकर मधलं प्रभू, रसिका मधलं रस आणि दत्तू मधलं द असं आहे का? अच्छा असं प्रभर असत आहे. मला वाटलं संस्कृत शब्द आहे. त्याच्या आईशीच्या भावाचा संस्कृत. तिथं संस्कृत येतोय कोणाला? अच्छा हा आपण एक इंटरव्ह्यू बरोबर ना. हे वासाड्या थर्माकोल धरला तुझा बाप. धरा. बघितलं वासाड्या मारू नका. धरेल धर थर्माकोल. काय सलश रमेशने लोक पाठवली. अगदीच खूपच जवळ हे घासलं जाते असं बघताना. ए मेल्या नीट पकड. त्यांच्या दातात किती धार बघ, सगळे गोळे पडतले खाली. असं नका बोलू. म्हणजे असा थर्माकोल करतात. नीट धर ना. मुळात त्याने धरलाच नाही पाहिजे. प्लीज काढशील का प्लीज? नाही ते मारतात मला घरी गेल्यावर काम नाही मी ऐकलं तर. समजावतो त्यांना. तू काढ ना प्लीज. नाही, सांगा तुम्ही त्यांना. प्लीज त्याला मारू नका. त्याला मारू काढ ना प्लीज काढ. आणि मुळात या थर्माकोलची गरज नाहीये सर. आपण फोनवर करतोय ना शूट. लाईट पण आहे व्यवस्थित, तर काय गरज आहे? नाही तसं नाही. थर्माकोल असला ना की शूटिंगचा फील येतं का नाही? मागे एकदा ना नुसता मोबाईल घेऊन गेलेला. आम्हाला उभं पण नाही केली तिथं माहिती आहे. इंटरव्ह्यू दिली नसून आहे. अच्छा म्हणून आम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून आम्ही हा थर्माकोल होय घेतला. हायता आहे बघा. हायता बॉक्स आहे ना 30 रुपयाचा आणलेला आहे. हो हा 30 रुपयाचा बॉक्स आहे? हा भंगारात आणलाय त्याका कलर लावलेलो आहे. ते स्वतःचं इक्विपमेंट महत्वाचं आहे. शूटिंगचा फील येऊ होय, म्हणून बाकी काय. बाकी काय नाही. ठीक मग करूया आपण इंटरव्ह्यू. करूया, शूटिंग करूया. लगेच करूया. चालेल. मग चालू करूया. कॅमेरा लगेच रेडी कर. करूया. ओके 3 2 1. ऍक्शन. तू काय ऍक्शन बोललीस? मी ऍक्शन बोलायला पाहिजे. मी इंटरव्ह्यू घेतोय का नाही? माका ऍक्शन बोलू का आवडता? मी बोलतले काय ऍक्शन? मी डायरेक्टर आहे म्हटलं मी ऍक्शन बोलणार.
थांबा तुम्ही दोघे पण थांबा. ऍक्शन. तोंडात जाऊन बोल. थुंकलं बोल ऍक्शन. सर तो थुंकला माझ्या तोंडावर सर. तुमला त्याच्या तोंडावर ऍक्शन. काय ऍक्शन असं बोलतात ऍक्शन. मेल्या दत्त्या तुम्ही द्या. येडो असंच काय शांत हो, ऐका ना भांडू नका नाही तर तुम्ही एक काम करा तुम्ही बोला ऍक्शन हा बोला ऍक्शन बोला मीच कसं बोलू ऍक्शन माझा इंटरव्ह्यू आणि मी काय नाही अहो हे तिघ जण आम्ही भांडत राहतलो एकमेकांच्या उरावर बसलो त्याच्यापेक्षा तुम्ही ऍक्शन बोला विषय संपून टाक. नाही वहिनी मला ऍक्शन एवढा कठीण काय नाही तुमचं पाठांतराचा प्रॉब्लेम आहे काय हा वहिनी ऍक्शन मी एवढं काय नाही ऍक्शन एवढंच बोलायचं अहो, चालतंय हो सोपं आहे. तुम्ही बोललो काय मी बोललो काय सारखंच आहे का बोला 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 हा, ठीक आहे मी म्हणतो आपण सुरू करूया लगेच हा, हा? बोल रोल. स्पॉट दादा चाय ऍक्शन बोला हा काय क्रम आहे रोल स्पॉट दादा चाय ऍक्शन फिटिंगचा फिलिंग आहे शूटिंग असं वाटतं ना बोल हा, स्पॉट आमच्या- दादा दो चाय हा. रमेशच्या तर यायच्या. एक काम करा तुमका जा काय वाटतं ना मनातला तर बोलून टाका बोला, चालेल. बोला आणि फक्त बोलताना आधी ऍक्शन बोला ऍक्शन बोला आणि मग ऍक्शन बोला. बोला आणि सुरू कर. ऍक्शन हा खरं. नमस्कार मी पृथ्वीक प्रताप अल्ला तू आणि यांचं. नमस्कार मी पृथ्वीक प्रताप एक मिनिट थांबवा ना ते का हसताय तुम्ही एक मिनिट मला सांगा काय झालं का हसायला काय झालं माझं नाव सांगितल्यावर का हसताय तर तुम्ही बोलताना असं काही तर केलास ना वहिनी माझं नाव घेताना तोंडाचा चंबू नाही होणार का पृथ्वीक म्हणताना नाही होणार का नाही पण तर तुमचा आधीच चंबू असा ना तर परत करायची काय गरज आहे ना? करतात परत जवळजवळ अपमान करताय तुम्ही इंटरव्ह्यू होतच नाही बाय, नाही, अपमान नाही जा आहे तर बोल आता करू, आता नाही आता नाही. आता. हसू नका गप हो, हो. रवा हो घ्या. ऍक्शन बोला आधी ऍक्शन नमस्कार मी पृथ्वी प्रताप एवढा त्रास झाला तुम्हाला नाही क्लोज लावला होता. एक तुम्हाला चंबू नाही मिळाला तर तुम्हाला एवढा त्रास झाला क्लोजला कसं बरं दिसतं ना असा हात आला की बेकार दिसेल ना. शूटिंग सुरू आहे. हा सॉरी तर मी आता बरेच वर्ष झालं मी हास्य जत्रेचा भाग आहे आणि मी हास्य जत्रेत व्हेरिएशन देणारा नट म्हणून ओळखला जातो व्हेरिएशन म्हणजे घे बाय माझे लय सिरियस हा काय जाऊ काय आम्ही? अरे व्हेरिएशन हेही माहित नाहीये का तुम्हाला व्हेरिएशन देतो आपण म्हणजे शिवी. शिवीच व्हेरिएशन ही शिवी आहे अरे व्हेरिएशन असताना यार मी वेगवेगळ्या स्किट्स मध्ये वेगवेगळी पात्र घेऊन येतो अच्छा अच्छा, असं व्हेरिएशन आहे का? हा नाही आम्ही कधी दिलेले नाही ना आणि आम्ही ह्या भानगडीत कधी पडलेलंच नाही देवाचं खोटं काय सांगायला तू कधी काय केलंस काय नाही नाही हा? मी कधीच एरिएशन देणार नाही कधीच नाही माझ्या अख्ख्या खानदानात कोणी दिला नाही मी हो कशा आम्ही काय तुझं रे नाही मी पण नाही. माझ्या आई बापांनी मला अशी संस्कारच नाही लावलीत बाबा. बावळट आहात का रे जरासे बावळट आहात अरे पण व्हेरिएशन म्हणजे वेगळेपण एवढं काय आई बापाने शिकवलं नाही आणि संस्कार नाही दिले वेगळेपण वेगळी हा मग त्याला व्हेरिएशन मी येतो ना वेगवेगळ्या स्किट्स मध्ये वेगळा वेगळा बनवून हा मी बघलाय त्या हास्य जत्रेत तुम्ही ते मिशी लावून दाढी लावून काय केस बीस पांढरा करून इता का एक्झॅक्टली म्हणजे तुम्हाला कॉमेडी येत नाही म्हणून तर सगळं लावताव ना हा आरोप आहे न, तसं मला पटत नाही आहे नाही तर व्हेरिएशनचं नाही बोलायचं हे बघ मला कॉमेडी येत नाही येत नाही मी हे का बोलतो मला नाही येते हे पण बोलायचं नाही हे नाही बोलायचं व्हेरिएशन व्हेरिएशन मी देतो तेवढं लक्षात ठेवा व्हेरिएशनवर नाही एक मला आठवलं म्हणजे एक नवीन प्रश्न व्हेरिएशनवर तर तुमच्याकडे बँड बघा आमिर हडकर वाजवतात ते कसं काय अगदी वेगवेगळं व्हेरिएशन देतात अरे त्याचे प्रश्न त्याला विचारा ना आमिर हडकर व्हेरिएशन देतो ते मी काय सांगू व्हेरिएशन देतो सेन्सेक्स वर गेला का खाली एवढं माहिती असतं फक्त त्याला या माणसाचा ना असाच काय झालं आता एरिएशनचा विचारायचा असत तर श्याम बांगर बद्दल तरी विचारा या बांगेरबद्दल कसलं हँडसम तो माहिती आहे कसं पिवळो गॉगल लावून जॅकेट घालून असं अजय देवगण सारखं मान वाकडी करून काय तुमका माहिती आहे सगळे हास्य जत्रावाले ना जळतात त्यांच्यावर म्हणून कमी शॉट लागतात माहिती आहे त्याच्यासारखं व्हेरिएशन हास्य जत्रा
एकात पण जमणार नाही नाही. हा श्याम बांगर हा देतो व्हेरिएशन. याच्या आयुष्यात 2च व्हेरिएशन आहेत. आज गाडी कल्याणवरून पकडली, काल ठाण्यावरून पकडली होती. एवढंच variation. बोलला ना. अरे कसलं डोंबल्याचं मला विचारा ना यार, माझ्यासाठी आलाय ना तुम्ही इथे श्रमेश तर आहे. चिडू नका चिडू नका. मला विचारा ना, माझे प्रश्न मला विचारा यार. ए तुम्ही दोघे शांत बसा रे. माझ्या चॅनलचं नाव खराब करतात एकदम तुम्ही. गप्प बसा. मी भविष्यात कसे वरती घेऊन चाललोय माझ्या चॅनलला. अजिबात काय नाही विचारतो. मी विचारणार. विचार रे विचार. वाक्य तर पूर्ण मी विचारतो. काका मला सांगा, आता तुमच्या शो मध्ये जत्रेचं विचार. हा आता तुमच्या शो मध्ये सई तामणकरांना बोल्ड आणि ब्युटिफुल बोलतात, मग प्रसाद सरांना का नाही बोलत? ते पण बोल्ड आहेत, ब्युटिफुल नाही, आहेत. अगदी. बोललं पाहिजे ना. हे करेक्ट आहे. आपण ऍडजेक्टिव्ह दोघांनाही देऊ शकतो, पण जसं सई तामणकरांना बोल्ड, बिनधास्त, ब्युटिफुल म्हणतात, तसं प्रसाद सरांना सुद्धा खट्याळ, मिश्किल, रुबाबदार असं म्हणतो की नाही आपण. So ते तसं आहे. नाही नाही नाही, पण कसं आहे, ते दोघे पण खुर्चीवर बसतात. हा, बरोबर. दोघे पण बोलतात. बरोबर. मग दोघांचा सगळा सेम नको काय? सेम पाहिजे. हा, बरोबर, हो. आता सई तामणकर बिन बायांचे स्लीवलेस कपडे घालून बसतात. प्रसाद ओक तसे स्लीवलेस कपडे का नाही घालत सांगाल? अरे आम्ही काय अख्खी टीम त्यांच्या भायांमध्ये हात घालून बसलोय. नका घालू. ते नाही घालायचं रे, असं करतो आम्ही. त्यांना वाटलं त्यांनी घातलं, त्यांना नाही वाटलं त्यांनी नाही घातलं. एवढं सोपं आहे. Same पाहिजे ना सगळ्यांना. मला माझ्याबद्दल विचारा यार. नका विचारू प्रसाद सरांबद्दल. मला त्यांना विचारायचं तर त्यांच्या घरी जाऊन विचारा. नाही ते इंटरव्ह्यू नाही देत सर. आम्ही गेलो होतो मागे त्यांच्याकडे, तर ते आतून बोले, या मंजू हाकल त्यांना. हा मग मंजू मॅडम पण आले होते. अगं बाई कोण आलं? अरे मोरे या 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 ही बघा, ही आमची मस्कर आहे. हीच प्रसादला चावली होती. मग बघा आता काय ते तुम्ही. मग आम्ही पळून गेलो. आम्ही थांबलो होते ते. भिकाऱ्यांनो, आता कशाला थांबलाय? आता मी चावू तुम्हाला? नाही तसं नाही. आलाय तर घ्या ना नीट इंटरव्ह्यू. ऐका चिडू नका ये चिडू. बाय माझ्या, हा बघा. काय झाला? होय, गुरगुरताय. काय झालं? थांबा जरा थांबा. काय झालं? हे विराज जगतापने व्हिडिओ पाठवला नाही. म्हणजे लय कॉमेडी असतं. लय comedy. ऐका मजा. कढीपत्ता तडतडतो बघा कसं. विराज जगताप कधीपासून एवढी कॉमेडी करायला लागला? ऐका ना, ऐका मोरे हा. व्हिडिओ आलाय ना, मग बघून असं ऐकून का हसताय? ए त्याचा डिस्प्ले गेलाय ना. या फोनचा डिस्प्ले गेला. हा डिस्प्ले नाही. पण आता तुम्ही याच्यावर शूट करत होतात ना, ते कसं करत होतात? अंदाजे एडिटिंग कशावर करता? ह्याच्यावर ते कसं करता? ते पण अंदाजच करतो. हा पण ना नीट लक्ष देऊन करायला लागता. थोडी पण चूक इकडे तिकडे होता का? अजिबात. मागे जरा मी लक्ष दिलं नाही. सरांनो ऐकताय काय? मागे मी लक्ष दिलं नाही ना, ह्या वासड्यात माझा अंगुलीचा व्हिडिओ शूट केला आणि व्हायरल केला. माहिती आहे? तुम्ही एकमेकांचे आंघोळीचे व्हिडिओ शूट करता? यांकांना सवयच आहे. एकमेकींच्या आंघोळीचे व्हिडिओ शूट करतात आणि ब्लॅकमेल हा, करतात. या का? हे बाय माझे हैता चांगला काय आहे. का? आपण यांचं आंघोळीचं व्हिडिओ शूट करूया, सेलिब्रिटींची आंघोळ म्हणून. लय फेमस होतं. तुमचं बाथरूम काय आहे सांगा कसला ना. पाहिजे बाथरूम? तिकडे जाऊन shoot घरी जा, वाटेल ते करताय का यार? नाही तो एक व्हिडिओ केला घरी असता जा. ना. एक व्हिडिओ केला असता. एक इंटरव्ह्यू मला वाटलं चांगला होईल, तोही नाही होणार आहे. खरे म्हणजे ना इंटरव्ह्यू चांगला झालाय. कंटेंट पण चांगला मस्त भेटलाय ना. मिळाला कंटेंट. लय कंटेंट माका तर टेन्शन इला. आता एडिट काय करूचा आणि ठेवूचा ठेवतं काय? काय? ते आपण बघू. दळभद्र्यांनो, ते प्रसाद सर मागच्या आठवड्यात बोलले मोरे फॅमिली फायरवर आहे. एवढा कन्व्हिक्शन दाखवाल? काय माका तो टेन्शन आलेला, काय एडिट करू काय? निघा तिकडे. एडिट करताय काय? डोंबलाचं शूट केलंय? काका मारी ना, जा बोललोय. ऐका ना, आम्ही जातो पण आम्हाला कोणाचा तरी रेफरन्स द्या ना, त्यांचा पण इंटरव्ह्यू घेतो आम्ही. माझी नाडी तुमच्या हातात श्रमेशने दिली ना. एक नंबर आणि पत्ता पाठवतो. नाव आहे प्रथमेश शिवलकर. मजा कर. भन्नाट इंटरव्ह्यू. थँक्यू श्रमेश. मस्त प्रसादा. श्रमेश तुझ्या असे म्हणून असे मित्र नको असतात. लक्षात ठेव. मोरे फॅमिली खरोखरच फायरवर आहे. माझं स्टेटमेंट मी कंटिन्यू करतो.
वंडरफुल कॉन्सेप्ट होती आणि मस्त पृथ्वी तुफान. म्हणजे देव करो आणि काही वर्षातच तुला तुझ्या आयुष्यात खरोखर पेंट हाऊस येऊ वा 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 तथास्तु वा. आणि तोपर्यंत तुझे अगणित उत्तम इंटरव्ह्यू होत एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. बाकी सगळं नेहमीप्रमाणे ॲज युजल फॅन्टॅस्टिक वंडरफुल. थँक्यू. मंडळी, फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे चक्क चक्क लग्न होऊन गेलाय हनीमूनला. बघूया नशिबानं त्याला इथपर्यंत दिलेली साथ त्याला पुढे पण मिळतेय का. प्रसाद सर, सई मॅम, बोला. याला म्हणतात प्रेमाइज एस्टॅब्लिश करणं. या सगळ्या सेटअपवरून तुम्हाला आमच्या स्किटचा विषय कळला असेल काय आहे. आज गौरव मोरेचा हनीमून आहे. हिमाचल प्रदेशमध्ये आलोय. ते म्हणतात ना, when someone smells good, they are automatically more attractive. शिवा, ए शिवा, ती आता आली आहे. तिला असते. हाय शिवा. हाय शिवा. बापरे. मेरा मयार नहीं मिलता, मैं आवारा नहीं फिरता. बर. मेरा मयार नहीं मिलता, मैं आवारा नहीं फिरता. मुझे सोच कर खोना, मैं दोबारा नहीं मिलता. काय झालं का शिवा असं अचानक. हे वातावरण, या रूम मध्ये फक्त तुम्ही आणि मी आणि तुमची शायरी. माझी पहिलीच वेळ आहे ना. मग माझं काय. मी काय शनिवार बाजारात 1 का 3 हनीमून लिहिलो, 1 का 3 हनीमून लिहिलो असं करतो. काय बोलती तू यार. कोण राजू. अहो, आज या अहोवरच सगळं चालणार आहे का. सपोर्टला ईश्वर पण आहे. अहो, शिवाली, शिवाली, अहो, शिवाली, शिवाली, अहो, शिवाली, शिवाली, अहो, शिवाली. अयो हाय का आता का. अयो हाय काय. ए, तुम्ही कोण आहे आणि आमच्या खोलीमध्ये डायरेक्ट कसे काय आलात. आमच्या म्हणजे हा, आमच्या म्हणजे माझ्या माझ्या म्हणजे आमच्या दोघांच्या. आमच्या दोघांच्या म्हणजे अरे काय प्रश्न करता यार. ह्याच्या आयला लागा हिमाचल मध्ये म्हणजे काय सकाळपासूनच काय लावून आलाय काय. काय बोलताय. ह्याच्या आयला माझी रूम आहे, चला खाली करा. तुमची कसली. आमचं बुकिंग आहे इथं. हा, माझं इथं बुकिंग आहे. हा तुमचं. अरे तर आमचं बुकिंग आहे. अरे याला सांग यार. अहो, ऐका ना, मी काय म्हणते, तुम्ही ते रिसेप्शनला फोन लावा ना. तेच काय ते फोन सांगा. लावा. फोन लावतो ना. थांबा ना. हो तुम्ही बाहेर जा पहिलं. बाहेर काय जाऊ. फोन लावा तुम्ही पहिला, विचारा त्यासनी माझं बुकिंग आहे इथं. हॅलो रिसेप्शन. हा तुम्ही लवकर रूम नंबर 143 मध्ये या. हा त्या रूम मध्ये या, लवकर या. हॅलो रिसेप्शन. हा तुम्ही या. शिवा बघ कोण आहे का. हा हॅलो. अरे काय. कोण. रिसेप्शनिस्ट. अरे मी लँडलाईनवर फोन लावलाय, लगे आलात पण. त्याचं मी जाम वेटवान माणूस आहे, जाम भारी माणूस आहे मी. हिमाचल मध्ये आगरी बोलणारा माणूस. एक मिनिट इकडे. तुमचं नाव सांगा काय आहे. तसं मी हिचामल मधला एक छोटासा रहिवासी
कदम हे बघा कदम साहेब हा माणूस जबरदस्ती आमच्या रूम मध्ये घुसलाय हा. ही रूम माझ्या नावाने बुकिंग आहे गौरव मोरे नावाने बुकिंग आहे नाही 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 ही बघा रोहित माने नावानं बुकिंग आहे चेक करा तुम्ही चेक करा गौरव मोरे नावाने बुकिंग आहे रोहित मानेचं बुकिंग आहे चेक करा तुम्ही काय एक मिनिट का बसा, हो. काय का बसा मी मी सांगतो तर आमच्या रूम मध्ये घुसलाय. मी ऍप चेक चेक करा ऍपवर चेक करते आवरे का टेन्शन घेताय मी टेन्शन म्हणजे डायरेक्ट घुसता तो आमच्या रूम मध्ये माझी रूम आहे अरे माझी रूम आहे ना यार अरे सॉरी ते थोडंच आमच्याकडनं चूक जाईल काय झालं गौरव मोरेच्या पण नावावर ही रूम बुक झाली न मानेच्या पण नावावर ही रूम बुक झाली डबल बुकिंग आमच्याकडनं चुकून जाईल डबल बुकिंग असं कसं डबल बुकिंग ते आमच्याकडनं जरा थोडंसं गोल जायला मॅनेजरला बोलवा मॅनेजर घरी गेलाय तुम्ही पहिले याला इकडनं हाकला नाही पाहिजे नाही ऐका ना. हाकला म्हणजे माझी रूम आहे याला दुसरी रूम द्या नाही. याला हाकला ऐका आमचा हनीमून आहे याला बाहेर काढा ना प्लीज नाही नाही कसं बाहेर काढू हॉटेल सगळे फुल आहे न बाहेर जाम बर्फ पडतोय यो माणूस गोटून मरल हो मग तुम्हाला ह्याची काळजी आमची काळजी नाही तुम्हाला हा असं काय करता तुम्ही अरे बसारे तुमचा हनीमून आज होईल उद्या होईल परवा पण होईल यो माणूस बाहेर जाऊन गोटून मेला तर लपरी होतील ना मग काय यार याला ह्याची काळजी आपली काळजी नाही यार हा, हा. हा? मी काय बोलतो थोडस ऍडजस्ट करून घ्या अरे नाही ना ऍडजस्ट हे बघा मी सांगतोय आता तुम्हाला तुम्ही जर ऍडजस्ट करायला तयार असला तर मग मी बी तयार आहे काय झालं ते जर ऍडजस्ट करतायत तर करूयात ना आपण पण ऍडजस्ट ओ बाहेर थंडी पडली आहे ना अगं पण तो इथे असला तर आपल्याला फक्त रात्रभर बसावं लागेल कळतंय का तुला कळतंय का एक मिनिट थांब मी त्याशी बोलतो एक मिनिट माने एक मिनिट इकडे काय? एक मिनिट इकडे काय ऐका ना आमचं नवीन नवीन लग्न झालं हो मग कुठल्या लोकांचं लग्न जुनं असते लग्न नवीनच असते यो काय तुम्ही बेला का लय खळीला आलाय बरं का वाईच कळस वासा की वाईच एक दिवस कळस वासा की एक दिवस कळस वासा बाहेर लागा बर्फ पडतोय म्हणून तुम्हाला सांगतो नाही तर कशाला बोललो असतो मी हा नाहीतर मग तुम्ही जावा बाहेर मग जा बाहेर म्हणजे काय माझं बुकिंग आहे मग मला माहित थांबा नाही ना जरा. हं, नाही तुम्ही जावा बाहेर नको बाहेर बर्फ पडतोय ना आम्ही ऍडजस्ट करतो दादा ऍडजस्ट करताय जाम भारी मग मी येतो नाही, 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 थांबा, कदम साहेब. एक काम करा ना याला तुमच्यासोबत घेऊन जा ना खाली तिकडे झोपायला ऑलरेडी तिकडे 2 माणसं तिकडे झोपलेली आहेत मीच बसून असं झोपलोय अरे यार ऐका ना तुम्ही थोडं आजच्या दिवसाची उद्या मोकळे जायला की मी अरे काहीतरी पण मार्ग असं कसं ऍडजस्ट गौरव यार आपण करूयात ऍडजस्ट प्लीज हे बघा आता कसं ऍडजस्ट करते का नाही मी बी ऍडजस्ट करायला तयार झालोय झालं? कळतं का ओके, कसं ऍडजस्ट मी करणार आपण यार झालंय करूया ना माझ्यासाठी तुझ्यासाठी यार आपला हनीमून आहे यार कसं करणार आपण ऍडजस्ट असू दे हे बघा ओ हे बघा माझं मी आपलं इकडे टाकलेलं आहे तुमचं दुकान तिकडे वर मांडा दुकानवर मांडा म्हणजे हा हे काय बोलतोस तू दुकानवर मांडा म्हणजे काय नीट बोल जरा भाई जरा नीट बोल नाही नाही दुकान मांडा म्हणजे तुमचं आपलं तिकडे वर चालू द्या हो माझं आपलं इकडे चालू ठेवू तुम्ही तुम्ही चिडचिड कशाला करताय कसा बोलतोय पण बघ ना असू दे ना भाऊजी समजून घेतायत ना तुझा भाऊजी कधी झाला हा? आता हे बघा असं करू नका तुम्ही मी आपलं इकडे झुपतो कळलं का पाहिजे तर माझ्या कानात कापूस टाकतो मी बस का आणि माझं कसं आहे माहितीये का मी कूस बदलतच नाही एकदा का बॉडी पडली की नाही सकाळीच उठती डायरेक्ट आधी मध्ये मी मान बी वाकडी करत नाही शपथ सांगतोय मी मध्ये काहीच नाही होत हा इकडे झोपतो मी तुमचं चालवतो तिकडे निवांत चालू द्या म्हणजे अरे काय बोलतोस तू बेडवर काय कबड्डीचा सामान ठेवलाय अहो, हा चालू द्या म्हणजे अहो, काय अरे बोलताय कसं बोलतोय बघ ना मग अहो, परिस्थिती काय आहे तुम्ही कसं बोलताय तू माझे सूर बदल सांकन्य ठेवून परिस्थिती काय आहे तुम्ही काय बोलताय काय सूर लावलाय लय चिडताय बरं का तुम्ही हा? चिडू नका थांबा यार काय यार आपल्या यार तुम्ही कशाला चिडचिड करताय अरे पण आपला हनीमून आहे हा माणूस मध्ये आला हे घ्या हा ए काय चिकी खावा चिकी वहिनी घ्या चिकी घ्या अय्या चिकी लोणावळ्याची चिकी आहे अय्या लोणावळ्याची चिक्की आहे आपला बिझनेस आहे बरं का लोणावळ्याची चिकीचा काय बोलता मग काय लय सॉलिड बिझनेस होतो तिकडं मग म्हणलं आता बिझनेस वाढवला पाहिजे हिमाचल मध्ये चिके विकाय आलो या बाप रे तू काय येडा आहे का रे हा? हा लोणावळ्याची चिक्की हिमाचल मध्ये लोक का घेतील तुला कळते का त्याला काय तवन घेते दिन ही तिकडं लोणावळ्याची की तिकडं असती हा. तिकडं म्हणजे हिमाची की म्हणलं की लोक घेते अरे वा वा भाऊजी. आणि अहो राहू देत ना कोणी नको घेऊ देत आपण घेऊया तेवढंच नाही का हिमाचल मध्ये लोणावळ्याचा फील तुला कशाला हवाय लोणावळ्याचा फेल त्यासाठी आलीस तू हिमाचलला बस गा पिता ते चिक्की इकडे हे धरे बाबा तू चिक्की होय वहिनी हा भाऊजी तुमचा फुलाचा धंदा आहे होय नाही हो का नाही टेम्पोवरून फुलं टाकले ती बेडवर
अहो आमचा हनीमून आहे ना आज. अरे नाग्या आज आमचा हनीमून आहे. पिक्चर मध्ये बघितलं नाही हनीमूनच्या दिवशी बेडवरती असे गुलाबाच्या पाकळ्या लागतात वगैरे बघितलं ना असं नाही. बघितलं असेल का नाही? आमच्याकडे तसलं काय नसते. बर आमच्याकडे नुसता 0 बल्ब असतोय. तेवढंच असते तर. शांत बस ना यार जरा गप ना यार प्लीज जरा गप ना झोपायला तुला झोप ना तिकडे तोंड करून झोप गप बस जरा हा बसतोय की तो. गप बस नाही बसतोय की. नाही मी म्हणलं आपलं नवीन ओळख झाली होती. हा वाईस गप्पा हाणत बसलो असतो. वहिनी आहे त्या तुम्ही आहे मी आहे आपलं गप्पा. नाही गप्पा मारायचं झोप हा तू झोप फक्त. वहिनी तुम्हाला झोप आली होय? नाही हो गप्पा मारायला मलाही आवडतात. काय का आता बघितलं का त्या गप्पा मारणार मग काय तुम्ही एकटा हनीमून कोणावर करणार आहे? मला नाही करायचं हनीमून का बरं? मला फक्त झोप आले झोपायचं कळलं. करा घ्या हो शपथ सांगतो तर मी बघणारच नाही तिकडं. नीट बोल ना जरा भिकारी नीट बोल ना. अहो, खरंच नाही बघणार मी. करा तुम्ही खरंच करा काय टेन्शन नाही. मी आपलं इकडे तोंड करून झोपते. कसा बोलू शकतो रे हा माणूस असा. अहो जाऊ दे ना तुम्ही पण कुठे विषय वाढवत बसलाय सोडून द्या ना. काय करू ग तुझं मी आज. बरं, ठीक आहे असू दे रिलॅक्स. आज आपला हनीमून आहे ना हो काय तिकडे तोंड केलं डोंट वरी. पण परका माणूस आहे ना थोडी लाज बाळग ना हो. मी जगातला पहिला माणूस आहे ग जो हनीमूनला लाज बाळगतोय. दुसरं काय नाही ते तिकडे तोंड करून झोपलंय टेन्शन नाही. हा ते तिथे तोंड करून झोपलेत म्हणजे ते झोपलेच आहेत कशावरून. झोपलंय ते मला अहो झोपलोय की वहिनी आता. आता झोपलोय ते कसं दावायचं सांगा बरं. झोपलोय की नाही मी? झोप ना यार. झोपलोय तर मग मी. तू झोपलायस ना झोपलोय. इकडे लक्ष नको देऊ ना मी बाहेर पडतो यार प्लीज झोप ना यार. हा झोपतो प्लीज झोप ना. हो नको झोपतो. ना. तुमचं चालू द्या बरं का निवांत. माझा तुला काय करू यार. तुम्ही गप्पा बस कशाला विषय वाढवताय मला ना कळतच नाहीये बाबा अगं, तुमचं. पण आजचा दिवस विषय वाढवायचाच आहे. हो, पण असू दे ते आहे. शिवा तू इतकी सुंदर दिसतेस यार. हा माणूस असा मध्ये आलाय आपण असं लांब लांब बसायचं का. असू देत ना आजचा दिवस ऍडजस्ट करा ना फक्त. अरे काय ऍडजस्ट करा यार. आता हळू बोल कळलं तो झोपलाय. तोंड बंद करा की त्याच्या आईला झोपू दे की मला. झोपू दे की मला. सकाळला का चिक्के बिके काय जायची माणसाला का झोप नाही काय नाही. झोपू दे बडा करू नका उगाच. सॉरी भाऊजी तुम्ही झोपा हा. मग झोपू दे मला निवांत. आज आपला हनीमून आहे यार. हो मला माहितीये हो. हा नाग्या बघ ना यार कसा येऊन बसला इथं. जाऊ दे ना सोडा ना आता. आय ए ए ए आता कशाला उठला. आता कशाला उठला. त्याला लावतोय व्हायच. कशाला झोपला होता ना तू. गुडघं लय घायला आले ते अहो. सुखाचा आहे तो वरनं खाली करायचं खालनं वर यायचं म्हणजे सुख. आणि हिमाचलचे रस्ते काय साधे आहेत होय हो. सरळ रस्ताच नाही. तुम्ही आवाज द्या की हे चिक्की एक बी बघत नाही. आपल्याला जाऊन सांगायला लागते काढून जेव्हा चिक्कीचं पाकिट दाखवतो की नाही तेव्हा त्याच वाटतं तेव्हा चिक्कीवाला आलाय म्हणून. लय घायला आले ते वाईज. अरे ये नाग्या तुझा लोणावळ्याला धंदा चांगला चालू होता ना इथे हिमाचलला कसा मरायला लागलास तू. लोणावळ्यात लय कॉम्पिटिशन हो आता. आणि कसं झालंय तिथं माणसं कमी चिक्कीवाली जास्त झाली ती. खरं आहे तर. हो बरोबर. म्हणून म्हणलं आपलं तिकडं नकोच तसलं. आपण इकडं आपलं हिमाचल मध्ये येऊ निवांत आपला बिझनेस करू मस्त पैकी. घ्या त्याला घ्या की वाईस. मला नाही गरज तेलाची माझे गुडघे मजबूत आहेत. कळलं काय लागला सांगायला. अरे कशाला आलाय का आपल्या रूम मध्ये. हा आपण झोपूया ना. मुद्दाम करतो का ना. तुम्ही झोपा तुम्ही चिडचिड करू नका ना. चिडचिड करू नका चिडचिड होते. तुम्ही शांत झोपा. तुमचं चालू दे निवांत. नाही मी बघणार नाही तिकडं. 3 वाजले रात्रीच्या आता झोपू द्या आम्हाला. बाम बिम त्याल बिल काय लागलं तर मग. झोप नाही यार नको नाही त्रास यार. आता मला रडायला लागला तू झोप यार. मी तुझ्या पाया पडतो यार तू झोप यार प्लीज. मला काय सांगतो आमचा हनीमून आहे तुला चिक्कीची पडले यार. काय झोपणार प्लीज. माझं काय नाही आता झोपणारच आहे मी. माझं मला काम लय असते दिवस. अरे बोलता बोलता मर तरी तू.
झोपा हनीमूनची वाट लावली यार. हो, हो, झोपा. आता कोण आलंय? मी बघते मी बघते. कोण आलंय बघ? मी बघते. ओय कदम ओय तुमचं काय? काही झालंय जाम लफडी झाले तिकडे बर्फ पडतोय सगळ्यांचं दरवाजा मी ठोकलं पण कुणीच उघडलं नाही. आमचं हिटर बंद जाईल त्याच्यामुळं मग मला थोडस इकडे झोपायला जागा ते हो कदम आमचा हनीमून आहे हो. ऐका ना कदम. नाही नाही काय माहितीये काय तुम्ही चांगली माणूस आहेत म्हणून बोलतो. तुमच्यात माणूस की हे या रे या यांच्याकडे माणूस की इकडे झोपतो इकडे झोप. सर लवकर झोप सर. थँक्यू बहिणी थँक्यू 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 थँक्यू. हे सर ऐका हे फालतूगिरी चालले. यांचं हनीमून आहे त्यांना डिस्टर्ब नाही करायचं. तिकडे थोबार करून झोपायचं. हं? आणि या पाकल्या बिकल्या तुमच्या तिकडे थोडंसं घ्या. म्हणा इकडं आवरीची जागा पुरते. तेच आता तू तिकडे तोंड करून झोप मी इकडे तोंड करून झोपतो. पण हो काय पाहिजे काय पाहिजे? अरे झोपाला भिकाऱ्यांनो! ती आहो बोलते कसं उत्तर झोपाला. आजच्या हनीमूनची वाट लावली माझ्या तुझ्या मोबाईल झालंय. आज तुम्ही पण झोपा. वा वा अतिशय इंटरेस्टिंग असा कबाब में हड्डी परफॉर्मन्स. धुमाकूळ. प्रसाद कसा वाटला हनीमून? वाह मस्त. सुरुवातीचा माहोल फार इंटरेस्टिंग क्रिएट केला होतास गौऱ्या. तू जेव्हा गात होतास तेव्हा आमिर तिकडे पट्टी शोधत होता. नक्की कुठला सूर नक्की कुठला सूर. तो जसा त्याला शेवटपर्यंत सापडला नाही तसा तुलाही तुझ्या हनीमूनचा सूर काही शेवटपर्यंत सापडला नाही. एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. ही जी चादर आहे ना त्या चादरीत प्रॉब्लेम आहे लक्षात. जेव्हा जेव्हा ही चादर असते ना इथे काहीच सक्सेसफुल होत नाही. एकदा चादर बदलून बघा. इंटरेस्टिंग होतं. विषय फार इंटरेस्टिंग होता आणि शिवाली फार गोड दिसती असतो आणि ते काय बेरिंग घेतलं होतंस ते जितकं डोक्यात जात होतं तितकंच गोड पण होतं. म्हणजे ते डोक्यात जाणंच अपेक्षित होतं पण ते फार मस्त कॅरी केलं असतं. थँक्यू. अरुण सावत्या मस्त मजा आली. वंडरफुल. सही मॅड परफॉर्मन्स होता. गौऱ्या तू आजपर्यंत सगळ्यात धाडस आयुष्यात काय केलं असशील तर माझ्या मते ते स्टेजवर गाणं आहे. गट्स गौऱ्या गट्स. तुझी वातावरण प्रिमाइस तू फारच छान क्रिएट केलास. सावत्या मस्त होता परफॉर्मन्स. शिवा मस्त गोड. अरुण दादा तुम्ही हिमाचलमध्येही असाल असं वाटलं नव्हतं पण तुम्ही कुठेही अवतरू शकता याच्यावर आता विश्वास बसलेला आहे. मजा आली तुम्हाला पाहून. मला लोणावळ्यात आता माणसं कमी चिक्कीवाले जास्त उरलेत. हा ह्युमर म्हणजे कमाल. गुरुजी हा गुरुजी गुरुजी सरांचं वाक्य आहे. इतकं कमाल वाक्य होतं की क्या बात आहे. वा वा वा. वा वा. मंडळी मिरची घातलेला पदार्थ खाताना जरा सावध राहा कारण हा प्रसंग तुमच्यावर देखील ओढवू शकतो. बघूया मिरचीनं केलेली ही फजिती जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत. विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, रत्नागिरीची रत्न श्रमेश आणि प्रथमेश, भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि कॉमेडीचा फौजदार सुशील इनामदार. हा बोल 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 बोल. हा नाही 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 पासाचं बोल नको रे बुवा. स्पर्धेचा प्रयोग आहे. पहिल्या 2 रागात परीक्षक बसणार आहेत. मी आला ठेव मी लिहि भिकारडे पास मागणार. हे बोल नो भजी झकाचा ना एकदम. अरे या थिएटरच्या बाहेर भजी मिळते ना तशी जगात कुठे मिळत नाही ना. मला लहर आली ना भजी खायची की इकडची ब्लॅकने तारीख घेतो आणि प्रयोग लावतो इकडे. हा वा हे म्हणे हा बिंदास भजी खा. नवीन म्हणून लाजू नको. ए श्रमेश भाऊ घे भजी. नाटक. अरे
अरे काय करताय? 4चा प्रयोग 4:30 वाजले, अजून प्रयोग सुरू नाही केले. परीक्षा काले स्पर्धेचा प्रयोग आहे बाबा. अरे मला माहिती आहे परीक्षा आल्या, त्यांचं काय आहे? अरे त्यांचं काय म्हणजे 4:30 वाजले, प्रयोग सुरू झाला नाहीये. अरे बाबा, हल्ली ना परीक्षकांना कंटेंट महत्वाचा नसतो, त्यांचा इगो मोठा असतो. प्रयोग सुरू कर लवकर, बाहेर काढतील नाटक. हे नाटकात लिहिलं असं टाले आले असते मेल्या. ए मेला, तू मला सांगू नकोस. अरे हे काय भज्या खात बसलेत? हे वा, तू पण घे गरम गरम भजी खा घे. अरे काय भज्या खाताय? अरे तुला कळतंय 1.5 किलोचा भात आता आतमध्ये वरपलायस तू, आणि आता भज्या खात बसलाय. अरे प्रयोग सुरू करा ना, सुरू कर. हे पाण्यात थडवेल दे. बस झालं तिकडे ठेव मी याला. सुस्वागतम. सुस्वागतम, सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून एमएच जे सादर करीत आहे. आकाश भजी घे. हँग भजी घे. अनाउन्समेंट करतोय ना, जा तिकडे आता. तर सादर करीत आहे सुशील इनामदार लिखित दिग्दर्शित एक शोकांतिका, पुण्याचा आमचा पितामह, अर्थात एक पिता. सादर करीत आहोत 2 अंकी नाटक. धन्यवाद. दे वाचाड्या, कर्टन द्या लवकर. देत अरे प्रयोग आता तू आजचा कर्टन देत नाही लवकर. दे कर्टन दे. पितामह, तुम्ही हे काय लावलंय? गेले कित्येक दिवस तुम्ही अन्नाचा त्याग केलाय. यांनी 2 दिवस झाले पाणी सुद्धा प्राशन केलेलं नाहीये. पितामह, हे कसं चालेल? पितामह, बोला बोला बोला. पितामह बोला. पितामह, महाराज बोलतायत ते बरं. तुम्ही जलप्राशन करा आणि उपवास सोडा पितामह, उपवास सोडा. राज्याला तुम्ही हवे आहात पितामह. अगदी बरोबर बोललात अमात्य. पितामह, असे कसे चालेल? आम्ही तिथे युद्धावरती गेलो आणि तुम्ही इथे तुमचे हे उपोषण सोडले नाहीत, तर पितामह कसं चालेल? आमचे लक्षच लागणार नाही. पितामह बोला. पितामह, अरे हा वसडा बोलत का नाहीये? अरे भिकाऱ्यान भजा खाल्लं नाही. पितामह, पितामह बोला. पितामह बोला, लवकर बोला. भजा गिळ लवकर, सगळ्या भजा गिळ. पितामह, तुम्हाला वाटतंय की तुम्ही हे सत्य जगापासून लपवताय, पण तुमचं हे कुरकुरीत सत्य सगळ्या जगाला कळतंय. पितामह, त्या सत्याचा वास तर पितामह बोला, लवकर बोला. सुख झालंय रे सगळं. बोला. पुत्र आम्हाला आमच्या राज्याची काळजी आहे, म्हणून आम्ही गेले 3 दिवस झाले उपोषणाला बसलोय. पुत्र बोला. जोपर्यंत आमच्या राज्यावरचं संकट टळत नाहीये, तोपर्यंत आम्ही अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंबही प्राशन करणार नाही. पुत्र. पितामह, नाही, हा आमचा निर्धार आहे.
आम्ही एकदा ठरवलं म्हणजे हे मेल्याला उचकी लागली आहे. पितामह काय होते आपल्याला? काय होतंय? पितामह ए बन्या आती आती भजी अडकलेली काढा. मेला त्याच्या नरड्याचं मिरची भजी अडकली. हे धर नरड्यात होत त्याच्या. दिलात ना त्याला मिरच्या. मला बोलू नको. चल आज आम्ही निर्धार केला. पितामह थोडं पाणी पितामह. वा वा शिपाई वा. आहा रे शिपाई. आज चला पितामह पाणी घ्या. लवकर पाणी घ्या पितामह. पितामह आता सगळं अलबेल दिसतंय, तेव्हा तुम्ही आता बोललंच पाहिजे. बोला. पुत्र, आमच्या राज्यावर हे संकटाचे काळे ढग असताना आम्ही कसे काय जेवू शकतो? आमचं ठरलेलं आहे, आम्ही अन्नाचा आणि पाण्याचा त्याग करतोय म्हणजे त्याग करतोय. पितामह अजून थोडं पाणी पितामह. आम्ही पाणी नाही पिणार. पितामह पाणी प्यावं लागेल तुम्हाला. पितामह वर बघा, पितामह वर बघा. तो बघा, सूर्य बघा, वर बघा. वर बघून काय होणार आहे? वर बघितल्यावर उचकी थांबते. त्यांनी नाटक थांबलंय, आता करायचं काय? बघ ना यार. ए पितामह, हे काय आले? लिंबू पाणी आहे, त्याला म्हण पिऊन घे, उचकी थांबेल. हे नेमके आले कुठून? हॅलो हॅलो हॅलो. मी ह्याच्यातून बोलतोय. कशातून? आकाशवाणी बोलतोय. पितामह, तुमच्या पुढ्यात प्लास्टिक पात्रातून जे लिंबू, साखर, मीठ मिक्स केलेलं पाणी आलंय ते प्या, गुचकी थांबेल 1 मिनिटात. उचकी नाही, उचकी. वसा, देवदूत बोलतोय, माझ्या चुका काढू नको. होय तू देवदूता, आम्हाला कळलेले आहे, धन्यवाद. पाणी प्यायला सांगा वसा. हा सांगतोय वासा, थांबा. महाराज पाणी प्या. तुम्हाला प्यावं लागेल, पाणी प्या. त्याला पाणी पाजा. पाजा पाजा. दुसऱ्यांदा सगळे अलबेल आहे. थँक्यू. अरे हा थँक्यू बोलला रे. तू परीक्षक बघतायत. घपरा जरा. पुत्र 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 पुत्र. पितामह, पितामह काय होते? पितामह काय होते? बोला. देवदूत लिंबाच्या बिया काढायला विसरला. अमात्य बोला. अरे आमच्या राज्यातला नागरिक हा संकटात आहे. हे देवा, आमच्या राज्यावरचं संकट दूर कर. मी तुझा तपास करीन. उपास करीन. देवाचा उपास करतात. अरे हा तपास तू करतो ना, तू पोलीस आहे. मी महाराज आहे. मी उपास करीन देवा. महाराज, हा शक्ती तुऱ्याचा सामना थांबवा. आपण कोण आहात? मी राजवैद्य नागरिक आहे सा. पितामह, तुमच्यासाठी चाटण घेऊन आलोय सा.
चाटण आणलाय सा हा पितामह तेव्हा केव्हा सांगितलं नाही हो काय बरोबर होतोय सा अरे काय लावलंय चालुक्य नाटकामध्ये आणि तीन रंकाळा घुसावलाय पितामह चाटामह काय बरे आहे चाटणात? कशाला विचारायचं आपल्याला? काही गरज आहे का? काय नाही केळं चुरून आणलंय त्या घशाला टाकलेल्या बिया खाली जातील. ठीक आहे, कळले आपली. यावे आपण. पितामह चाटा चाटा राजवैद्यांचा टाटा टाटा. अरे बापरे त्या पल्याड कोणीतरी बोलू ते वाटत. आलू आलू. अरे हा एक्झिटला लॉजिक जाऊन जातो माणूस. बोला आता तरी आहे सगळे आलबेल. वा तिसऱ्यांदा सगळे आलबेल झालेले. बोला पितामह बोला. पुत्र आता काय आम्ही तपाला बस पितामह आम्ही तपाला बसलो. पितामह काय होते परत? पितामह चाटणामध्ये केळीच्या ऐवजी कोंबडी चुरली की काय? मी काय म्हणतो, पाठीत गुद्दे गावले उचक्या थांबतील लगेच. अरे ते पितामह आहे. मारा तरी पण. अरे नका अरे मारू नका. अरे पितामह ते अरे हे बघा रसिको क्षमस्व. एका भजीने आमचा घात केलेला आहे त्यामुळे आमचा प्रयोग होऊ शकत नाही. आता राहिला प्रश्न पितामहांच्या भजींचा. त्यांची भजी कशी काढायची ते आम्ही बघतो. धन्यवाद. अतिशय कुरकुरीत परफॉर्मन्स. बघूया या प्रयोगाला कशी दाद मिळतीये. सई, संकल्पना फारच मस्त होती. भावा तू विशेष दिसतोयस. मला हा तुझा गेटअप खूप आवडला. सुशीलला खूप खूप स्वागत पुन्हा एकदा. येत राहा, तुम्हाला पाहायला नेहमीच मजा येते. तुम्ही एक वेगळा फ्लेवर तुमचाही आज ॲड केलात नेहमीप्रमाणे. बने मोजकंच काम पण दिन बननेवाला काम. मजा आया. श्रमेश मस्त. पम्या कडक. फारच इंटरेस्टिंग पार्ट होता तुझ्या वाट्याला आणि तू त्याच्यात जीव ओतलास. खरं आणि फार म्हणजे हे प्रसंग फारच इमॅजिनेशनच्या बाहेरचे पलीकडचे होते. पशाची परीक्षक असते तर त्यांनी काय केलं असतं मला माहित नाही. पण फारच धमाल आली आणि असं कुठल्या खऱ्या प्रयोगात होऊ नये एवढीच प्रार्थना करूया. मस्त. फारच रंगला प्रयोग. याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संग्राम.